केला पाहिजे. तर त्याचा एकदम पटकन एक ओव्हरव्ह्यू घेऊ. सो ओके, सो हा फुल स्टॅक मर्न डेव्हलपमेंट कोर्स आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण फुल स्टॅक म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. फुल स्टॅक मध्ये म्हणजे काय असतं, फ्रंट एंड आणि बॅक एंड असतं. सो फ्रंट एंड म्हणजे काय की युजर इंटरफेस. आता तुम्ही कोणती पण वेबसाईट एकदा व्हिजिट करता, ठीक आहे. स्क्रीन शेअर करा. सॉरी, एक मिनिट. ठीक आहे. फुल स्टॅक मध्ये फ्रंट एंड आणि बॅक एंड असतं. आता फ्रंट एंड म्हणजे काय, तुम्ही कोणती पण वेबसाईट जेव्हा व्हिजिट करता तेव्हा जो युजर इंटरफेस असतो म्हणजे तुमची जी स्क्रीन असते त्याला काय बोलतात, फ्रंट एंड. आणि ते जे डेव्हलप करतो त्याला म्हणतात फ्रंट एंड डेव्हलपर. आता सपोज तुम्ही अमेझॉन मध्ये गेलाय, हे सगळं तुम्हाला दिसतंय, फोटोज वगैरे, लाईक लिस्ट, लॅपटॉप दिसतोय, मोबाईल वगैरे, ते सगळं काय झालं, फ्रंट एंड झालं. ठीक आहे. म्हणजे युजली जी वेबसाईट डिझाईन असते ती फ्रंट एंड मध्ये असते. आता बॅक एंड मध्ये काय असतं, सपोज आता मी इथे मोबाईलवरती क्लिक केलं, टुडेज डील्स वरती क्लिक केलं, तर मागे काहीतरी ऍक्शन होते, लाईक बॅक एंड मध्ये काहीतरी कोड असणारे, काही लॉजिक असणारे. ते मी टुडेज डील्स वरती गेल्यानंतर मला बरोबर या डील्सच दिसणारे, राईट. सो तो बॅकएंडचा कोड जो लिहितो त्याला बॅकएंड डेव्हलपर बोलतात. बॅकएंड डेव्हलपमेंट मध्ये लाईक अजून डिफरंट टेक्नॉलॉजीज असतात. आणि ऑब्व्हियसली हे दोन्ही जे करतात, लाईक फ्रंट एंड आणि बॅक एंड, त्याला काय बोलतात, फुल स्टॅक. ठीक आहे. फ्रंट एंडला क्लायंट साइड पण बोलतात आणि बॅक एंडला सर्व्हर साइड बोलतात. ठीक आहे. आणि सपोज तुम्हाला फ्रंट एंड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज असतात फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून, बॅक एंड मध्ये पण अपॉर्च्युनिटीज असतात बॅक एंड डेव्हलपर म्हणून. आणि जो दोन्ही करू शकतो त्याला फुल स्टॅक डेव्हलपर म्हणतात. आणि फुल स्टॅक डेव्हलपरची सॅलरी ऑब्व्हियसली जास्त असणार आहे, कारण तो दोन्ही करणार आहे, फ्रंट एंड आणि बॅक एंड. आता आपण बघू की व्हॉट इज मर्न. सो मर्न मध्ये एम फॉर MongoDB, ई फॉर एक्सप्रेस.js, आर फॉर React.js, एन फॉर Node.js. आता मर्न हा ऍक्च्युली फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स आहे. आता MongoDB इथे काय यूज करतोय, MongoDB म्हणजे डेटाबेस साठी यूज करतो आपण. आता सपोज तुम्ही एखाद्या वेबसाईट वरती जाताय, इथे सपोज तुम्ही ऑर्डर करताय काहीतरी, तर ते कुठेतरी स्टोअर होत असणार आहे, लाईक ऍड टू कार्ट करतात, जेव्हा तुम्ही लॉग इन साइन अप करता, सगळी इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर होत असणार आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय लागतो, डेटाबेस. आणि आपण इथे डेटाबेस म्हणून MongoDBचा यूज करणार आहे. देन एक्सप्रेस.js. आता तुम्ही बघितलं फ्रंट एंड आणि बॅक एंड. लाईक फ्रंट एंड म्हणजे काय, तुमच्या स्क्रीनवरती जे पण काही दिसतं ते असतं फ्रंट एंड. आणि बॅक एंड म्हणजे मागे, जे वेबसाईटच्या मागे जी सगळी फंक्शनॅलिटी होते ती बॅक एंड असते. सो आता यांच्यामध्ये जे पण काही कनेक्शन करायचं असेल, लाईक डेटा ट्रान्सफर करायचा असेल, डेटाबेस मधून तुमच्या स्क्रीनवरती दाखवायचा आहे जो डेटा, तो एपीआय थ्रू होतो, म्हणजे ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस थ्रू. तर ते एक्सप्रेस.js लायब्ररी वापरून खूप इझी जातं हे सगळे फंक्शन्स, जी की Node.js ची एक लायब्ररी आहे. ठीक आहे. देन React.js हे आपण फ्रंट एंड डेव्हलपमेंट साठी लायब्ररी वापरणार आहे, जे पण काही आपण UI डिझाईन करणार आहे साईटचा त्यासाठी. देन Node.js हे रन टाइम एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामुळे आपण सगळा बॅक एंड डिझाईन करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण एक्सप्रेस.js ही लायब्ररी यूज करणार आहे बॅक एंड साठी. ठीक आहे. हे मर्न. आता फ्रंट एंड टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघितलं की React.js यूज करणार आहे, देन बॅक एंड मध्ये एक्सप्रेस.js, MongoDB, Node.js. आता React.js फ्रंट एंड मध्ये म्हणजे तुम्हाला माहितच असेल, बेसिक HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप ते येतच. आणि त्याच्यानंतर आपण रिॲक्ट शिकणार आहे, लाईक एकदम बेसिक पासून HTML पासून स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. देन बॅक एंड मध्ये Node.js, एक्सप्रेस.js, MongoDB सगळं. आता इथे सगळं तुम्हाला लाईक हे न्यू वर्ड्स असतील काही काही, बट डोंट वरी अबाउट दॅट, आपण सगळं बेसिक पासून शिकणार आहे.
आता आपण हाच टेक्नॉलॉजी स्टॅक का यूज केला, कारण हा पूर्ण टेक्नॉलॉजी स्टॅक जो आहे तो फक्त एकाच कोडिंग लँग्वेजवरती डिपेंड आहे, जी आहे जावास्क्रिप्ट. आता सपोज तुम्ही बाकीच्या टेक्नॉलॉजीज बघितल्या, सपोज जँगो फ्रेमवर्क आहे ते पायथन वरती डिपेंड आहे. सपोज स्प्रिंग बूट बघितलं त्याच्यासाठी जावा शिकावी लागते, आणि फ्रंट एंड साठी परत वेगळं फ्रेमवर्क शिकावं लागतं, लाईक रिॲक्ट जेएस किंवा अँग्युलर. तर त्याच्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकावी लागेल, अँग्युलर साठी टाईपस्क्रिप्ट. बट मॉन मध्ये कसं आहे की तुम्ही फक्त जावास्क्रिप्ट वापरूनच सगळं डेव्हलप करू शकतात, राईट. लाईक फ्रंट एंड मध्ये तुम्ही रिॲक्ट जेएस यूज करणार आहे, ते पण जावास्क्रिप्ट बेस आहे, आणि बॅक एंड मध्ये नोड जेएस, एक्सप्रेस जेएस यूज करणार आहे, ते पण जावास्क्रिप्ट बेस्डच आहे. सो तो एक ऍडव्हान्टेज राहील की एकच लँग्वेज वापरून तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर बनू शकतात. देन सेकंड, आपण इथे अँग्युलरच का घेतलं ह्या टेक्नॉलॉजी स्टॅकमध्ये, कारण तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वगैरे म्हणजे बघितलं असेल की अँग्युलर आणि रिॲक्ट जेएसचं लाईक कम्पॅरिझन असतं भरपूर. सो अँग्युलर शिकण्यासाठी तुम्हाला टाईपस्क्रिप्ट लँग्वेज सेपरेट शिकावी लागते, आणि अँग्युलर सेपरेट फ्रेमवर्क आहे. आणि तसं रिॲक्ट जेएस ही काय लायब्ररी आहे. सो रिॲक्ट जेएस शिकायला कम्पॅरेटिव्हली इझी आहे ॲट अ बिगिनर लेवल, आणि अँग्युलर पूर्ण एक फ्रेमवर्क असल्यामुळे त्याचे खूप सारे लाईक खूप जास्त मोठा सिलेबस आहे, आणि तो शिकायला पण वेळ लागतो. आणि ॲज अ बिगिनर जर तुम्ही अँग्युलर शिकायला घेतलं तर थोडं कॉम्प्लेक्स जातं. सो रिॲक्ट जेएस घेतलं, आपण इन्क्लूड केलंय. आणि थर्ड रिझन म्हणजे आपण मंगोडीबी आणि नोड जेएस मध्ये नोड जेएस का घेतलं, बिकॉज नोड जेएस मध्ये एक लायब्ररी असते मोंगूस म्हणून, तर त्याच्यामुळे आपल्याला मोंगोडीबी आणि नोड जेएस मध्ये लाईक डेटाबेस मधून जर डेटा घ्यायचा असेल तर ते क्वेरीज फायर करावं लागतात. तर ह्या मोंगूस लायब्ररीमुळे आपल्याला खूप इझी जातं. ठीक आहे, म्हणून आपण नोड जेएस आणि मोंगोडीबी घेतले. देन आपला हा रोड मॅप आहे, लाईक आपण फर्स्ट HTML CSS पासून स्टार्ट करणार आहे. बऱ्याच जणांना माहित असेल, बट जस्ट एक ABCD पासून स्टार्ट करणार आहे, रिव्हिजन पण होऊन जाईल ज्यांना माहिती त्यांच्यासाठी. देन बूटस्ट्रॅप. आता हे 3 जेव्हा होतील, लाईक जावा HTML CSS बूटस्ट्रॅप जावास्क्रिप्ट, ते झाल्यानंतर पण आपण एक मिनी प्रोजेक्ट डेव्हलप लाईक वेबसाईट डेव्हलप करणार आहे, एक मिनी प्रोजेक्ट करणार आहे. देन रिॲक्ट जेएस झाल्यानंतर पण करणार आहे, आणि फुल स्टॅक झाल्यानंतर पण करणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या टेक्नॉलॉजीज वापरून आपण कशी वेबसाईट डेव्हलप करू शकतो, लाईक त्याच्या किती फंक्शनॅलिटीज ऍडव्हान्स करू शकतो, राईट. तर हे एवढं होतं लाईक सिलेबसचं. आता आपण हे इथपर्यंत काल झालेलं आहे, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे सिलेबसचा वगैरे, पटकन असेल तर बोला, की पुढे स्टार्ट करायचं आजचं न्यू सेशन. हॅलो, न्यू स्टार्ट करा मॅडम. ओके. सो आता पहिले आपण बघू की वेबसाईट. आता आपण वेबसाईट डेव्हलप करतोय तर कळलं पाहिजे की वेबसाईट ऍक्च्युली काय असते. आता तुम्ही कोणत्या पण साईटवरती जाता, हे काय वेबसाईटच आहे सगळं, ठीक आहे. आता वेबसाईट म्हणजे काय की बेसिकली वेब पेजेसचं कलेक्शन आहे. आता इथे तुम्ही जाताय, हे सगळे काय वेब पेजेस आहे, डिफरंट वेब पेजेस आहे, ओके. देन वेब पेजेस कंटेन्स कॉन्टेंट लाईक टेक्स्ट, इमेजेस, व्हिडिओ. आता तुम्ही सगळ्यांना बेसिकली माहितीच असतं वेबसाईट काय. सो इथे फक्त एक जस्ट डेफिनेशन द्यायची म्हणून दिली आहे की एक्झॅक्टली काय असते वेबसाईट. आणि हे सगळे वेब पेजेस जे असणार आहे, आता सपोज एका साईटचे वेब पेजेस असणार आहे, ते सगळ्यांना इंटरलिंक असणार आहे, राईट. आपण नेक्स्ट बघू की हाऊ टू ऍक्सेस वेबसाईट. आता तुम्ही ही जी वेबसाईट ऍक्सेस करताय त्याच्यासाठी ब्राउझर लाईक क्रोम यूज करते मी. आता काहींच्या याच्यात जर विंडोज 10 असेल तर मायक्रोसॉफ्ट एज बाय डिफॉल्ट असतं, ठीक आहे. देन क्रोमचं अजून एक्झाम्पल इंटरनेट एक्सप्लोरर असतं काहींच्या याच्यात. जर ज्यांची विंडोज लाईक 8 असेल, 7, 8 वगैरे असेल
त्यांच्या ह्याच्यात इंटरनेट एक्सप्लोरर पण असतं, राईट. सो हे जे काही ब्राउझर्स आहेत ते यूज करून आपण वेबसाईट बघू शकतो, जे की म्हणजे इनडायरेक्टली होतं, आपण काही सेपरेटली जात नाही. लाईक लिंकवरती क्लिक केल्यावरती तुमचं बाय डिफॉल्ट जे पण ब्राउझर सिलेक्टेड असेल त्याच्या थ्रू तुम्ही त्या वेबसाईटला व्हिजिट करता. ठीक आहे. आता हे वेब पेजेस जे आहे, तुम्ही वेबसाईटला सगळे व्हिजिट वगैरे करताय, तर हे सगळं काही तुमच्या मशीनवरती इन्स्टॉल आहे का, सगळं डाउनलोडेड आहे का? नाही, कारण ते कुठेतरी एक वेब सर्व्हरवरती सेव्ड असतं. ओके. सो आता वेब सर्व्हर म्हणजे काय असतं, ऍक्च्युली ते एक प्रकारचं कम्प्युटरच असतं, ज्याच्यात की सगळे आपले वेबसाईट्सच्या फाईल्स वगैरे सेव्ह असतात. आणि ते कम्प्युटर्स ऍक्च्युली खूप मोठे असतात. लाईक त्याच्यामध्ये आता सपोज गुगलचं सर्व्हर आहे, तर गुगलवरती किती किती वेब पेजेस असतील, राईट. तर ते सेव्ह करण्यासाठी केवढा डेटा लागेल, तेवढं मोठं सर्व्हर असेल त्याचं. सो वेब सर्व्हर असं आहे, लाईक ब्राउझर, क्रोम. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू आपण वेबसाईटचं कळलं आतापर्यंत, बेसिक एकदम. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघू की वेबसाईटचे टाइप्स कोणते. सो बेसिकली टाइप्स स्टॅटिक आणि डायनॅमिक असतात. आता स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक अशा ऍक्च्युली खूप कमी साईट्स असतात, बट त्याच्यामध्ये आपण काही चेंज नाही करू शकत. लाईक ते फक्त डिस्प्लेसाठी असतं. ठीक आहे. म्हणजे जसं आपण व्हिजिटिंग कार्ड देतो, त्याच्यामध्ये फक्त इन्फॉर्मेशन असते, फोटोज असतात. ठीक आहे. आता सपोज ही एक साईट आहे. ठीक आहे. ह्या साईटमध्ये काय आहे, फक्त पिक्चर्स आहे, कुठेच काहीच क्लिक करायला चान्स नाहीये, काहीच इंटरॅक्शन होत नाही, आपण फक्त बघू शकतो, रीड करू शकतो. ती झाली स्टॅटिक वेबसाईट. आणि डायनॅमिक म्हणजे तुमच्या लाईक ज्या पण वेबसाईट असते, लाईक अमेझॉन आहे, ज्याच्यात आपण इंटरॅक्ट करू शकतो. लाईक सपोज तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, तुम्ही सिलेक्ट केला, तुम्ही ऍड टू कार्ड करताय. ठीक आहे. देन पेमेंट करताय, सगळं इंटरॅक्शन होतंय तुमचं, तर त्याला काय बोलतात, डायनॅमिक वेबसाईट्स. ठीक आहे. इंटरॅक्टिव्ह नेचर्स असतं. आणि डायनॅमिक वेबसाईटचे अनलिमिटेड पेजेस असू शकतात, राईट. फॉर एक्झाम्पल अमेझॉन आहे, युट्यूब आहे. आणि स्टॅटिक वेबसाईट्समध्ये रेझ्युमे वेबसाईट्स किंवा पोर्टफोलिओ, आता ही पण एक पोर्टफोलिओ वेबसाईट आहे. ठीक आहे. अशा खूप कमी वेबसाईट असतात. आता उद्या सपोज तुम्ही म्हणजे डेव्हलपर झाले आणि तुम्हाला माहिती आहे की HTML, CSS, जावास्क्रिप्ट थ्रू कशा वेबसाईट डेव्हलप करू शकता तुम्ही, तर तुम्ही स्वतःची पण वेबसाईट डेव्हलप करू शकता. की लाईक तुमच्या स्किल्स काय आहेत, तुम्ही कोणकोणते प्रोजेक्ट्स केलेत, त्याच्यासाठी एक साईट तयार करू शकता. तर त्याला आपण काय बोलू शकतो, पोर्टफोलिओ वेबसाईट. ठीक आहे. कळलं स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट्स. कोणाला काही डाऊट आहे का, की पुढे जायचं? पुढे जायचं मॅडम. ओके. आता आपण बघू की एक्झॅक्टली HTML, CSS, जावास्क्रिप्ट असं एक्झॅक्टली काय असतं. आता बऱ्याच जणांना आयडिया असेल, बट जे नॉन IT बॅकग्राऊंडचे त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता HTML म्हणजे आपण ह्युमन बॉडी सोबत एकदा कम्पेअर करू. लाईक आपला जो स्केलेटन असतो, लाईक वेबसाईटचं एक बेसिक स्ट्रक्चर म्हणजे HTML असतं. स्केलेटन म्हणजे काय, आपल्याला माहिती आपलं लाईक हेड कुठे असणार आहे, हँड, लेग्स, असं लाईक त्यांची प्लेस फक्त आपल्याला माहिती आहे HTML बोन्स थ्रू. तसंच HTMLचं असतं. लाईक साईट्सचं कुठे इमेज असणार आहे, कुठे टॅग्स असणार आहे, कुठे हेडिंग असणार आहे, हे फक्त HTML थ्रू आपल्याला कळतं. देन CSS म्हणजे काय, आता सपोज आपल्या बोन्सवरचे जे मसल्स आहे सगळे, किंवा आपण जे पण काय आपला फिजिकल अपिअरन्स आहे, तो काय झाला CSS. म्हणजे CSS मुळे काय होतं, आपली स्टायलिंग झाली, राईट. सो आपण वेबसाईटला स्टाईल करतो, लाईक कलरफुल बनवू शकतो, इंटरॅक्टिव्ह बनवू शकतो. तुम्ही जर एकदम सिम्पल ब्लॅक अँड व्हाईट वेबसाईट डिझाईन केली तर युजर इंटरॅक्टिव्ह वाटेल का, ती अट्रॅक्टिव्ह नाही वाटणार. सो तुम्ही त्याच्यासाठी स्टायलिंग करतात, आणि स्टायलिंगसाठी आपण CSS यूज करतो. आणि HTML आणि CSS यूज केल्याशिवाय वेब पेज नाही बनत. सो HTML, CSS मस्ट आहे शिकण्यासाठी. आता तुमचं झालं एवढं, लाईक स्केलेटन होतं, स्केलेटन, मसल्स
लाईक तुमचा फिजिकल प्रेझेन्स सगळं झाला, लाईक ह्युमन बॉडी तयार झाली. बट ही ह्युमन बॉडी अशी लाईक डेड बॉडी सारखी, म्हणजे त्याची फंक्शनॅलिटी काहीच नाहीये, राईट. ओके, सो फंक्शनॅलिटी काहीच नाही. तर फंक्शनॅलिटीसाठी तुम्हाला काय लागेल आधी, ऍक्च्युली मेमरी लागेल काहीतरी. हा, फंक्शनॅलिटी साठी तुम्हाला काय लागेल. हॅलो, आवाज येत ना माझा. हॅलो. हा, येस, लाऊड अँड क्लिअर. ओके. फंक्शनॅलिटीसाठी तुम्हाला काय लागणार आहे, ब्रेन लागणार आहे. आता मेमरीसाठी पण लाईक ब्रेन लागणार आहे. तसंच डेटाबेसचं आणि जावास्क्रिप्टचं काम आहे. ओके, सो तुम्ही कम्पेअर करू शकता की जर डेटाबेस असेल तर आपल्याला मेमरी स्टोअर करता येते, म्हणजे आपल्याला सगळं आठवतंय. ठीक आहे, आणि जावास्क्रिप्टमुळे तुम्ही ऍक्शन करू शकतात. लाईक मी जेव्हा वेबसाईटवरती जाते, स्क्रोल करते, इथे क्लिक करते, तेव्हा काहीतरी ऍक्शन होते. ठीक आहे ना. ह्युमन बॉडीमध्ये केव्हा ऍक्शन होते, जेव्हा ब्रेन काहीतरी काम करत असेल तेव्हा. सो तुम्ही असं बेसिक एक लक्षात ठेवू शकता की एक्झॅक्टली म्हणजे HTML काय असतं, CSS, डेटाबेस, जावास्क्रिप्ट, आणि त्याच्यामुळे कशी वेबसाईट एक डेव्हलप होत जाते, राईट. नेक्स्ट बघू आपण. आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, म्हणजे काही कळलं नाही, काही टर्म्स वगैरे. सगळ्यांना क्लिअर आहे की काही एखादा टॉपिक परत रिपीट करायचा आहे, असं काही आहे का. थोडा माईक मॅम हे रिपीट मध्ये करा ना परत. ही स्लाइड हॅलो. का. ओके, हो. करते. आता HTML, CSS ऍक्च्युली इथे ह्युमन बॉडी सोबत कम्पेअर केलाय. ठीक आहे. आता तुमचा जो स्केलेटन आहे त्याचं काय, सपोज लाईक फक्त तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर कळतं त्याने की हा तुमचा हेड इथे असेल, हँड, लेग्स, बोन्स सगळे फक्त एक स्ट्रक्चर कळतं. देन CSS मुळे म्हणजे CSS कसं कम्पेअर करू शकता, लाईक बोन्स वरती जे पण काही मसल्स आहे आपले, जो पण काही फिजिकल प्रेझेन्स आहे आपला, म्हणजे त्याने काय झालं, आपली स्टायलिंग झाली, वेबसाईटची स्टायलिंग करू शकतो आपण CSS ने, असं कम्पेअर करू शकता. देन आता ही बॉडी फक्त बॉडी, लाईक वर्किंग बॉडी नाहीये. ओके, सो त्याला वर्क करण्यासाठी आपल्याला काय, ब्रेन पाहिजे, राईट. ब्रेन पण पाहिजे आणि मेमरी पण पाहिजे, म्हणजे जे पण आपण काही विचार करू वगैरे, जे पण काही बघू ते स्टोअर करता आलं पाहिजे आपल्याला. सो हे मेमरीचं कसं आपण कम्पेअर करू शकतो की लाईक आपल्याला डेटाबेस लागतो, वेबसाईटची पूर्ण इन्फॉर्मेशन जी असेल. आता सपोज Amazon वरती गेले तुम्ही, साइन अप करताय वगैरे, ती इन्फॉर्मेशन असते, ती डेटाबेसमध्ये कुठेतरी स्टोअर असणार आहे. सो तसं कम्पेअर करू शकता तुम्ही. आणि जावास्क्रिप्टचं म्हणजे लाईक आता सपोज तुम्हाला चालायचं आहे बेसिक, तर ब्रेन तुम्हाला काय देतो, कमांड देतो. ठीक आहे, म्हणजे काहीतरी ऍक्शन करताय तुम्ही. सो जावास्क्रिप्ट मध्ये पण तसंच होतं, लाईक तुम्ही बटनच्या मागे एक ऍक्शन देता, त्याच्यामुळे तो परफॉर्म करतोय, त्याच्यामुळे तुम्हाला एक न्यू वेब पेज दिसतंय. आता मी जस्ट एक बेसिक तुम्हाला सांगते, म्हणजे ही कसं करते मी तुम्हाला सांगणारच आहे, बट जस्ट ओके. हा जो ठीक आहे, मी नंतर सांगते. आता आपण पहिली गोष्ट इन्स्टॉलेशन कडे जाऊ. आता हे कळलं का, कोणी विचारलं होतं परत सांगा असं. ओके, ते ऍक्च्युली मी थोडं पुढे सांगणार होते, बट ठीक आहे, कारण एक 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 टर्म बघणार आहे ना आपण, तर फुल फॉर्म तेव्हा सांगेल. जस्ट एक बेसिक काही काय असतं वगैरे ते सांगत होते मी. सो HTML म्हणजे काय असतं, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. म्हणजे ही कोडिंग लँग्वेज नाही, ऍक्च्युली मार्कअप लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये टॅग्स असतात फक्त. टॅग्समुळे आपल्याला वेब पेज वरती सगळं काही दिसतं, लाईक तुमचे इमेजेस असतील, टेक्स्ट असतील. ठीक आहे,
CSS म्हणजे काय असतं, कास्केडिंग स्टाईल शीट. आता हे जे फुल फॉर्म येते आता लक्षात नाही राहिले तरी चालतील तुमचं, आपण पुढे शिकणारच आहोत. सो कास्केडिंग स्टाईल शीटमुळे आपल्याला स्टायलिंग करता येते, लाईक कलरफुल बनवता येते, इंटरॅक्टिव्ह ॲनिमेशन्स वगैरे करता येतात. अँड डेटाबेस तर ठीक आहे, MongoDB यूज करणार. JS म्हणजे जावास्क्रिप्ट ही कोडिंग लँग्वेज असणार आहे आपली, ठीक आहे, वेब डेव्हलपमेंटमध्ये. सो आता आपण इन्स्टॉलेशन कळलं का तुम्हाला? अजून एक एक्झाम्पल घेऊ शकता, लाईक कारचं एक्झाम्पल आहे. सपोज कारमध्ये म्हणजे कार जेव्हा मॅन्युफॅक्चर करत असतील तर तेव्हा तिचा फक्त मेटॅलिक पार्ट असतो, म्हणजे लाईक जस्ट एक एक्सटर्नल पार्ट असतो, ठीक आहे. देन तिला कलर वगैरे करतात, राईट. ते काय झालं CSS सारखं. आणि देन पूर्ण इंजिन वगैरे पूर्ण रेडी झाल्यावरती ती जेव्हा चालते वगैरे तर तेव्हा पूर्ण एक फुल स्टॅक प्रोडक्ट तयार होतं, असं तुम्ही लाईक अज्युम करू शकता. रिलेट करण्यासाठी फक्त एक एक्झाम्पल, बेसिक आयडिया म्हणून, ठीक आहे. कळलं एवढं? कळलं? काही डाऊट वगैरे? क्लियर आहे मॅम. ओके. आता आपण इन्स्टॉलेशन करणार आहे. सो त्याच्या आधी फक्त सगळ्यांनी एकदा चेक करायचं की तुमच्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन काय. लाईक तुमची सिस्टीम 32 बीट आहे, 64 बीट आहे, किंवा तुमचं विंडोज 10, 7 जे पण काही असेल ते. आता इथे सर्च करायचं, अबाउट मध्ये जायचंय. माझ्यासोबतच करू शकता तुम्ही, आणि तुम्ही स्प्लिट स्क्रीन करू शकता, ठीक आहे. सगळ्यांना माहित असेल स्प्लिट स्क्रीन कशी करतात, माहिती आहे की सांगू? ठीक आहे, सांगते मी तसं. लाईक आता सपोज इथे गेले तुम्ही, लेफ्टला करू शकता, ठीक आहे. आणि मला ही मीटिंग बघायची सपोज, ती राईटला दिसते, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला असं माझ्या स्प्लिट स्क्रीन मध्ये? दिसतंय? अनम्यूट करा, कळत असेल तर बोला. हॅलो हॅलो, आवाज येतो का माझा? हो मॅडम. हा, अनम्यूट करा ना माईक. कोणीतरी रिस्पॉन्स देत चला तरच मला कळेल. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला अशी स्प्लिट झालेली, की मला एका साईडला मीटिंग दिसते आणि एका साईडला माझी PPT दिसते, राईट? ओके. तर आता आपण काय करणार, तुम्ही पण सेम तसंच करायचं. लाईक न्यू टॅब घ्या आणि एकामध्ये माझं प्रेझेंटेशन दिसेल तुम्हाला, मी काय करते वगैरे, आणि दुसऱ्यामध्ये तुम्ही लाईक स्वतः करा दुसऱ्या टॅब मध्ये, ठीक आहे. आता तुम्ही इथे अबाउट टाईप करायचं आहे. अबाउट मध्ये अबाउट युअर PC ओपन करा, आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला सिस्टीम टाईप मध्ये दिसणार आहे. आता माझं इथे 64 बीट दिसतंय, काहींचं इथे 32 असेल, राईट? तर ते एकदा लाईक लक्षात ठेवा, कारण इन्स्टॉलेशन करताना आपल्याला त्याची गरज पडणार आहे, ठीक आहे. देन इथे एडिशन मध्ये माझं विंडोज 10 आहे. आता तुमचं असेल काय 7 जे पण आहे, मोस्टली 7, 8 जे पण काय आहे ते, ठीक आहे. हे बघितलं सगळ्यांनी? एकदा चॅट मध्ये ना डन डन बोलत जा बरं, म्हणजे केलं अनम्यूट नाहीच करायचं तुम्हाला. तर बघितलं सगळ्यांनी, चेक केलं? हॅलो हॅलो. हो मॅडम, बघितलं 64 बीट आहे. राईट. आता 64 बीट आहे तुमचं. तर आता गुगल वरती जायचंय. मी पूर्ण स्क्रीन करते, ठीक आहे. तुम्ही फक्त तसं हाफ ठेवा. गुगल वरती जायचंय, VS कोड डाउनलोड म्हणायचंय, डाउनलोड फॉर विंडोज, ठीक आहे. इथे फर्स्टच आहे डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड, ठीक आहे. हे आपण काय करतोय, टेक्स्ट एडिटर, म्हणजे ज्याच्यात आपण कोड लिहिणार आहे,
ठीक आहे. आता आपण कोड लिहिण्यासाठी नोटपॅड पण यूज करू शकतो, बट आपण हेच का यूज करतोय लाईक कोड एडिटर, बिकॉज ते सपोर्ट करतं आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी खूप इझी होऊन जातं, लाईक कोड रन करणं वगैरे. त्याच्यात लाईक कंपायलर असतं वगैरे, ठीक आहे. त्याच्यामुळे ते कळेलच तुम्हाला पुढे. तर आपण इथे जाऊ. सगळ्यांनी केलं का सर्च? डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड, ठीक आहे. आता इथे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? विंडोज आहे, राईट? तर विंडोज मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला युजर इन्स्टॉलर दिसतंय, ठीक आहे. आता माझं 64 आहे, ठीक आहे. म्हणून मी इथे क्लिक करेल. तर क्लिक केल्यानंतर माझं हे डाउनलोड होत आहे, ठीक आहे. आणि त्याला काहीच नाही करायचं, हात नाही लावायचा. मी जस्ट तुम्हाला एक व्हिज्युअल स्टुडिओ बद्दल सांगते, त्याचा इंटरफेस वगैरे एक्झॅक्टली काय असतं. आता व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे ऍक्च्युली, ते खूप फेमस कोड एडिटर आहे. तर त्याच्यात आपल्याला खूप सारे प्लगइन्स असतात, त्याच्यामुळे आपला कोड इझी जातं आपल्याला कोड लिहायला वगैरे, ठीक आहे. म्हणून आपण ते यूज करतो. आता असेच भरपूर आहे, लाईक ॲटम पण आहे, ते पण यूज करू शकतात. बट मी हे यूज करते आणि तुम्ही पण हेच करा, लाईक प्रेफरेबल हेच आहे बिगिनरसाठी. जर हे झालं असेल सगळ्यांचं तर ओपन म्हणायचं. बाय द डाउनलोड झालंय का सगळ्यांचं? एकदा मला चॅट नाही मध्ये मॅडम, सांगत व्हायचं आहे. चला. ओके, नाही होत झालं मॅडम. असेल तर होत असेल तर मी थांबते, ठीक आहे. व्हिज्युअल स्टुडिओ कोड. आणि तुम्ही इथे डॉक्युमेंट्स मध्ये बघू पण शकतात की कोणते अजून, लाईक आता तुम्ही जर हे डाउनलोड केलंय तर तुम्ही त्याच्यात कोणती पण लँग्वेज यूज करू शकता, लाईक पायथन, C++. इथे सगळं दिलंय, वाचू शकता तुम्ही सगळं, ठीक आहे. आणि हे सगळे प्लगइन्स आहेत जे आपण पण यूज करणार आहे. सो ज्यांचं झालंय डाउनलोड त्यांनी एकदा चार्ट मध्ये एक मिनिट, त्यांनी एकदा लिहा बरं, डाउनलोड झालं असं डन म्हणा मेसेज चॅट मध्ये, ठीक आहे. झालं असेल तर पटपट आपल्याला करायचं लगेच आज सेटअप, ठीक आहे. इझी आहे एकदम. मी परत एकदा सांगते जर कोणाचं मिस झालंच असेल तर. मॅडम परत सांगा एकदा. ओके, ठीक आहे. परत सांगते मी एकदा. तुम्ही गुगलवरती गेले तर तिथे फक्त लिहायचं आहे की VS कोड डाउनलोड, ठीक आहे. हे लिहिलं. याच्यानंतर फर्स्ट जी साईट आहे तिच्यावरती जायचंय, डाउनलोड व्हिज्युअल स्टुडिओ कोड, ठीक आहे. फर्स्ट साईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एवढं दिसतंय का? इथे आले का तुम्ही इथपर्यंत? लोड होत आहे मॅडम. ओके ओके. नंतर तुमची आता सगळ्यांची विंडोजच असणार आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आलो इथे मॅडम. 64, राईट. हो. आता आपण हे का केलं? इथे दिसतंय तुम्हाला बघा, विंडोज 7, 8, 10, 11 साठी हेच आहे, 8 10. 64, 32, ठीक आहे. सो माझं 64 होतं, मी 64 केलं. ज्यांचं 32 त्यांनी 32 केलं असेल, राईट? सगळ्यांचं मॅडम युजर झालंय? इन्स्टॉलर वर करू ना 64. हो मॅडम हो, इथे क्लिक युजर करा. इन्स्टॉलर ना. हो, हा. हो ठीक. स्क्रीन मध्ये एकदा बघा, मी जिथे क्लिक केलंय तिथे, ठीक आहे. हे जे दिसतंय युजर इन्स्टॉलर झालंय सगळ्यांचं. होत आहे मॅडम. ओके. मीटिंग मध्ये 14 जण आहेत आणि मेसेज एवढे कमी काय आहेत मग? बाकीचे पण करा लगेच, कारण लागणारच आपल्याला. तुमची प्रॅक्टिस अशीच होणार आहे, ऍट अ टाइम करत जाऊ. मॅडम प्रोसेस करून घ्या समोर आता. ओके ओके.
ठीक आहे, हे तुमचं झालंय. ओपन करायचं. आता इथे जर कोणाचं येत नसेल तर तुम्ही डाउनलोड्स मध्ये जाऊन बघू शकता. इथे व्हीएस कोड आलाय, व्हीएस कोड युजर सेटअप. ठीक आहे, त्याच्या इथे आलाय माझं, तर मी ओपन करते. ओपन केल्यानंतर ही स्क्रीन दिसते सगळ्यांना. तुम्ही स्क्रीन स्प्लिट केली असेल तर तुम्ही माझ्यासोबतच करू शकता. सो स्क्रीन स्प्लिट करूनच करा शक्यतो. ठीक आहे, आता इथे आय एक्सेप्ट द एग्रीमेंट करायचंय, नेक्स्ट करायचं. ठीक आहे, आता तुमचं बाय डिफॉल्ट सी मध्येच होईल स्टोअर, तर बाय डिफॉल्ट सी मध्येच राहू द्या. नेक्स्ट. ठीक आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, त्याचं फोल्डर तयार होईल. नेक्स्ट करायचंय. आता इथे आल्यानंतर सगळ्याच्यावरती टिक करायची. ठीक आहे, आता क्रिएट डेस्कटॉप आयकॉन म्हणजे तुमच्या डेस्कटॉप वरती आयकॉन दिसेल एक व्हिज्युअल स्टुडिओचा. म्हणजे तुम्हाला परत परत इथे जाऊन सर्च करावं नाही लागणार. ठीक आहे, देन ओपन विथ कोड. ह्या जे ऍक्शन्स आहेत त्या ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा राईट क्लिक करतात रिफ्रेश करण्यासाठी, जसं राईट क्लिक करतात तर त्या मेन्यू मध्ये तुम्हाला ओपन विथ कोड दिसणार आहे, म्हणजे ओपन विथ व्हिज्युअल स्टुडिओ कोड दिसणार आहे. ठीक आहे, म्हणून हे टिक करा सगळ्यांनी. ओके, आता नेक्स्ट जायचंय आणि इन्स्टॉल म्हणायचंय. तर आता हे इन्स्टॉलेशन साठी तुमच्या नेटच्या स्पीडवरती किती फास्ट वगैरे असं होतं, किंवा तुमच्या रॅमच्या स्पीडवरती. प्रत्येकाचं होतं. इथपर्यंत आले सगळे. ठीक आहे, माझं झालं फिनिश. हो मॅडम. आता मी लॉन्च वरती केलं होतं. डार्क पाहिजे थीम. आपण मोबाईल मध्ये जसं थीम डिसाइड करतो तसं शक्यतो डार्कच ठेवा. ठीक आहे, देन हे सगळं टिक नाही केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. इथपर्यंत आले ना सगळे, सोबतच करा, म्हणजे जर काही इश्यू आला ना तर लगेच विचारा. आणि ठीक आहे, नेक्स्ट सेशन मध्ये क्लिक करून टाका सगळे. परत नेक्स्ट सेशन. ज्यांचा नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांना टाइम लागेल मे बी. नेक्स्ट सेशन. ठीक आहे, इथे त्यांनी ट्युटोरियल्स वगैरे दिले, लाईक कसं यूज करायचं वगैरे. आता हे जेव्हा नेक्स्ट कराल तेव्हा तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसणार आहे सगळ्यांना. ठीक आहे, स्टार्ट वालं. इथपर्यंत आले सगळे. आता याचा सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला डेस्कटॉप वरती एक फोल्डर बनवायचंय. ठीक आहे, सगळ्यात आधी डेस्कटॉप वरती एक फोल्डर बनवायचा आहे कोर्सचं. आपला मॉनचा कोर्स आहे. ठीक आहे, मॉन मध्ये परत आता आपली कोणती चालू टेक्नॉलॉजी, HTML. तर HTML चा फोल्डर बनवा आणि HTML मध्ये अजून एक फोल्डर लाईक डे 1, म्हणजे डे वाईज आपण सगळ्या फाईल्स इथे स्टोअर करत जा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की डे 1 ला तुम्ही इतकं केलं होतं, डे 2 ला इतकं केलं होतं. राईट. आता जेव्हा तुम्ही परत व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये जायचंय, जो की ओपनच आहे तुमचा, तर इथे न्यू फाईल दिसतंय. राईट, इथून पण क्लिक करू शकता, किंवा जो आपला रेग्युलर वे कोणत्या पण ऍप्लिकेशनचा, लाईक फाईल्स मध्ये जाऊन न्यू फाईल करायचं. ठीक आहे,
स्लो का चालतंय. ठीक आहे, हे काय झालंय, अनटायटल न्यू फाईल झाली आहे. म्हणजे याला पहिले तर आपण याला सेव्ह करणार आहे. ठीक आहे, कंट्रोल एस ने सेव्ह करायचं. आता सेव्ह कुठे करायचं आहे, डेस्कटॉप वरती जे फोल्डर्स बनवले आपण तिथेच डे 1 मध्ये. हे तर सगळ्यांना माहीतच असेल बेसिक. आता हे सेव्ह करताना त्याला नाव काय द्यायचंय, index.html. तर असंच नाव काय द्यायचंय ते मी तुम्हाला आता लगेच सांगते. आणि डॉट लाईक तुम्ही जर एखादी टेक्स्ट फाईल बघितली असेल तर त्याचं एक्सटेन्शन कसं असतं, .txt असतं. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं की ही टेक्स्ट फाईल आहे. किंवा तुम्ही एखादी इमेज बघितली असेल त्याचं एक्सटेन्शन काय असतं, .jpg असतं किंवा .png असतं. तर हे .html मुळे आपल्याला काय कळतं की ही HTML फाईल आहे आणि त्याच्यामुळेच ती रन होणार आहे वेब पेजेस वरती. आणि index.html ऍक्च्युली एक स्पेशल नेम असतं. म्हणजे index.html मुळे वेब पेजेसला कळतं की हा जो index.html लाईक फाईल आहे तिच्यापासून आपली वेबसाईट स्टार्ट होते. म्हणजे तुम्ही कोणती पण वेबसाईट बघाल तर तिचा जो मेन स्टार्टिंग पॉइंट आहे तो काय असणार आहे, index.html. ठीक आहे, आता इथे फाईल स्ट्रक्चर असतं तुमचं वगैरे. देन तुम्ही सर्च करू शकता. हे सगळे VS कोडचे ऑप्शन आहे. आता हे सगळं बघून घाबरू नका जाऊ, म्हणजे इझी आहे. तुम्हाला जसं जसं वापराल ना तुम्हाला कळेल. आता ही फाईल तुम्ही केली काय क्रिएट. ठीक आहे, तुमच्या फाईल स्ट्रक्चर मध्ये जाऊन पण बघू शकता तुम्ही. डे 1 मध्ये तुमचा इंडेक्स असं दिसत असेल, राईट. आता माझा हा सिम्बॉल काय येतोय, कारण माझा बाय डिफॉल्ट ब्राउझर आहे जो मायक्रोसॉफ्ट एज आहे. काहींचा इथे क्रोम येत असेल, गुगल क्रोम येत असेल. ठीक आहे, काहींचा इंटरनेट एक्सप्लोरर येत असेल, जो पण बाय डिफॉल्ट आहे. तर आपण हे झालं, दिसतंय तुम्हाला ही फाईल क्रिएट झालेली. एवढं झालं सगळ्यांचं. झालंय सगळ्यांचं. एकदा डन बोला, फक्त डन मेसेज टाकत चला फास्ट. झालं. कोणाचं बाकी आहे लगेच बोला, बाकी असेल तर. चला पुढे. झालंय सगळ्यांचं. इन्स्टॉलेशन झालं. नाही, चालू आहे मॅम. चालू आहे का, ठीक आहे. हे सगळं झाल्यानंतर आपण आधी प्लगइन्स म्हणजे जे आपल्याला लागणार आहेत लाईक होस्ट करण्यासाठी वेबसाईट ते बघूया. ज्यांचं राहिलंय त्यांनी झाल्यावरती सांगा, म्हणजे मी पुढे काय करायचं ते सांगते. ठीक आहे, चला मॅडम पुढे. ओके. सो इथे जेव्हा तुम्ही ह्या 4th सिम्बॉल वरती जाणार, ओके, इथे तुम्ही जाल एक्सटेन्शन्स वरती. तर ठीक आहे, इथे जायचंय एक्सटेन्शन्स वरती. आपण लाईव्ह सर्व्हरचं इन्स्टॉल करणार आहे. ठीक आहे, इथे क्लिक केल्यावरती तुम्हाला एवढं सगळं दिसतंय. तर इथे सर्च करायचंय. सर्च बार दिसतोय तिथे लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे, लाईव्ह सर्व्हर जेव्हा टाईप करताय तेव्हा तुम्हाला हे फर्स्ट जे आहे पर्पल कलर मध्ये हा सिम्बॉल दिसतोय तो इन्स्टॉल कर. इथे इन्स्टॉल म्हणायचं. ठीक आहे, तर आता ते पण इन्स्टॉल होईल. हे कशासाठी असतं ऍक्च्युली, जेव्हा आपण साईट डेव्हलप करू ना तर आपल्याला लगेच दिसण्यासाठी त्याचे रिझल्ट्स. लाईक आता जर आपण हे विदाउट लाईव्ह सर्व्हर केलं तर आपल्याला प्रत्येक वेळी फाईल म्हणजे प्रत्येक वेळी क्रोम ओपन करावं लागणार आहे. ठीक आहे, जर आपण गो लाईव्ह इथे एक ऑप्शन येतो, हा डायरेक्ट क्लिक केलं तर आपल्याला डायरेक्ट वेबसाईट दिसते.
म्हणजे आपल्याला सेपरेट जाऊन तिथे URL मध्ये पाथ टाकायची गरज नाहीये. सो त्याच्यासाठी हे लाईव्ह सर्व्हर असतं. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन लाईक रीड करायची असेल, एक्झॅक्टली काय असतं वगैरे अजून काही, तर इथे सगळं दिलंय. ठीक आहे, हे झाल्यानंतर हे बेसिक होतं. ठीक आहे, आता आपण परत इंडेक्स डॉट, इथे सगळं वरती फाईलचे स्ट्रक्चर दिसतात राईट. सो आपण हे कॅन्सल करू. माझं इन्स्टॉल झालंय राईट, इथे झालंय इन्स्टॉल. मी कॅन्सल करते आणि आपण इंडेक्स डॉट HTML वरती येऊ. ठीक आहे, आता आपण डॉट HTML टाकलंय तर आपल्या VS कोडला माहितीये की ही HTML ची फाईल आहे. तर आता जर आपण साध्या एडिटरमध्ये जर कोड लिहिला असता तर आपल्याला सगळा कोड लिहावा लागला असता, लाईक HTML चे टॅग्स वगैरे. आता HTML ही बेसिक लँग्वेज आहे, त्याच्यात काय असतात, टॅग्स असतात. आता मी जस्ट एक लाईक तुमचा वेबसाईट रन होते की नाही हे बघण्यासाठी आपण जस्ट एक मी तुम्हाला चेक करण्यासाठी सांगते, तेवढं करा फक्त. एक्सक्लामेटरी मार्क दिसतंय. ठीक आहे, तिथे द्यायचंय. ते टाईप केल्यानंतर आपल्याला काय येतं, 2 ऑप्शन्स येत आहेत. तर फर्स्ट वरती आपण एंटर प्रेस करायचं आणि तुम्हाला इथे काय येतंय, एमिट ॲब्रिव्हेशन्स. सो एमिट ॲब्रिव्हेशन्समुळे काय होतं की आपल्याला लाईक कोड राईट करण्यासाठी हेल्प भेटते. आता जर मी इथे सिलेक्ट केला आणि एंटर प्रेस केला, ठीक आहे, हा काय झाला, माझा डायरेक्ट HTML चा कोड येतोय राईट. म्हणजे मी तुम्हाला ही प्रत्येक टर्म समजून सांगणारच आहे, बट हे सांगायचा उद्देश असा आहे की VS कोड मुळे तुम्हाला एक्स्ट्राचा कोड लिहावा नाही लागत. ठीक आहे, आता हे झालं तुमचं जस्ट डॉक्युमेंट. आता बॉडीमध्ये यायचंय, जस्ट टाईप करा वेलकम. ठीक आहे, काही पण टाईप केलं सपोज तुम्ही. हॅलो वर्ल्ड करतात ना मॅडम? जे पण टाईप करायचं ते करू शकता तुम्ही. स्वतःचं नाव पण टाका बॉडीमध्ये फक्त. ठीक आहे, मी तुम्हाला सांगणार आहे या टर्मचा मिनिंग काय, जस्ट एक चेक करण्यासाठी. आता इथे राईट क्लिक करायचं तुम्ही सेव्ह करून. ठीक आहे, सेव्ह करा फाईल, Ctrl+S अँड राईट क्लिक करायचं आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर वर क्लिक करायचं. ठीक आहे, आपण जे आता लाईव्ह सर्व्हरचं इन्स्टॉल केलं तर त्याच्यामुळे आपल्याला हे ऑप्शन आलंय, आधी नव्हते ऑप्शन. ठीक आहे, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करायचं. आता ह्या लाईव्ह सर्व्हरमुळे काय होणार आहे, डायरेक्ट आपली वेबसाईट दिसणार आहे आपल्याला क्रोम वरती. ओके, सो डायरेक्ट ऍक्च्युली इथे नसेल दिसत ना सगळ्यांना, डायरेक्ट नसेल दिसत, मे बी दिसते का कोणाला? मॅम हा, ते डाउनलोड झाल्यानंतर ते 4 ऑप्शन आले ना, 4 कोणते? सिंक टू अँड फ्रॉम अदर डिव्हाइसेस, 1 शॉर्टकट टू ऍक्सेस, ओपन अप, त्यावर क्लिक करायचंय का? डाउनलोड एक केलंय मिनिट, मला, वेळ लागला तुम्हाला असं. इश्यू येतो. ओके, तुम्ही स्क्रीन शेअर करता का, 1 मिनिट? तुमची स्क्रीन शेअर करा म्हणजे कळेल मला काय. हॅलो, हॅलो, हा, स्क्रीन शेअर करता का तुम्ही तुमची? हा, एक मिनिट. ठीक आहे, स्क्रीन शेअर करताय तोपर्यंत मी पुढचं सांगते. आता इथे ओपन फोल्डर येत आहे. ठीक आहे, जर तुम्ही डायरेक्ट फाईल रन करायला घेतली ना तर तशी नाही होणार. ठीक आहे, आपण इथे राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर केलं. ठीक आहे, क्लिक केलं त्याच्यावरती, बट ते होतंय का, इथे तुम्हाला कॅन्सलचं येतंय. ठीक आहे, म्हणून आपण काय करायचं, आधी ओपन फोल्डर तिथे रेडीमेड ऑप्शन होता माझ्या इथे राईट. ओपन फोल्डर म्हणजे लाईक ही फाईल कोणत्या फोल्डरमध्ये, ते फोल्डर तुम्ही ओपन करा.
मग आपण डेस्कटॉप वरती केलं होतं मन मध्ये लाईक HTML आणि day1. ठीक आहे, मग day1 मधला फोल्डर आपण ओपन करायचं. मॅडम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. यांनी शेअर नाही केली का? आहे अजून थांब. शेअर दिसते आता. हो आता दिसत. दिसतेच. हा ठीक आहे. आता हे फोल्डर सिलेक्ट केलं आपण. ओके, पहिल्यापासून सांगते एकदा. आपण काय केलं होतं, ही फाईल क्रिएट केली होती राईट, आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर वरती क्लिक केलं. तर ते होतंय का? तसं नाही होते, बिकॉज आपण फोल्डर सिलेक्ट नाही केलंय. आपल्याला फोल्डरची लाईक लोकेशन लागते, की फाईलची लोकेशन लागते, की कोणत्या फोल्डरमध्ये येते फाईल राईट. सो आपण पहिले तर काय करणार आहे, ओपन फोल्डर मध्ये जायचं. इथे दिसतच असेल सगळ्यांना, किंवा नाही जरी दिसत आहे तरी फाईल मध्ये जाऊन ओपन फोल्डर ऑप्शन असतो. ठीक आहे, ओपन फोल्डर. नंतर आपण कुठे स्टोअर केले, सेव्ह केलंय सगळ्यांनी डेस्कटॉप वरती राईट. डेस्कटॉप वरती आपलं फोल्डर आहे मन मध्ये HTML होतं राईट, आणि HTML मध्ये day1. सो day1 हे फोल्डर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्येच आपले index.html फाईल आहे तशी पण. ठीक आहे, सिलेक्ट फोल्डर. एवढं झालंय. आता हे केल्यानंतर इथे ट्रस्ट द ऑथर, येस आय ट्रस्ट द ऑथर ते क्लिक करायचं. आणि तुमची फाईल दिसते सगळ्यांना. हे स्ट्रक्चर दिसतंय day1 index.html. हो मॅम. ओके, आणि index.html वरती क्लिक करायचं. ठीक आहे, ओपन होईल ती फाईल. कोणाचं नव्हतं होत? दिनेश झालं का डाउनलोड? काय प्रॉब्लेम होता दिनेश? सगळ्यांचं इथपर्यंत झालंय? हे दिसतंय सगळ्यांना की परत सांगू? मॅम त्याचा आउटपुट कुठं दिसतोय? हा, मी ते सांगते तुम्हाला. वेलकम. ही स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? एवढं तर दिसतंय. हो. ओके, तर तुम्हाला जे पण काही टाईप करायचं बॉडीमध्ये ते टाईप करा. ठीक आहे, आणि सेव्ह केलं सपोज तुम्ही, जी मगाशीच केली आपण सेव्ह, तर राईट क्लिक करायचंय आणि आता ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करायचं. ठीक आहे, सो इथे मला ब्राउझर्सचे ऑप्शन्स येत आहे. आता मी गुगल क्रोम सिलेक्ट केलं. ठीक आहे, कधी कधी तुमचं बाय डिफॉल्ट ब्राउझरवरती ओपन होईल. मी इथे सिलेक्ट केलं गुगल क्रोम. ओके म्हटलं. मला काय दिसतंय? वेलकम. ठीक आहे, हे आलं सगळ्यांना? हो मॅम. ओके, म्हणजे तुमचं काय झालंय, एक लाईक तुमची वेबसाईट दिसते तुम्हाला तुमच्या ब्राउझरवरती. आता आपल्याला काय करायचंय, हिलाच डिझाईन करायचंय. आणि हा जो तुमचा वरती URLच्या जागी दिसतोय, इथपर्यंत 1 पर्यंत तुमचा काय असतो, हा लोकल होस्टचा ऍड्रेस असतो. जो आता तुम्ही बेसिकली ऐकलं असेल की प्रत्येक वेबसाईटची URL ही युनिक असते. ठीक आहे, सेम नसते. बट तुम्हाला आता दिसत असेल की आपल्या सगळ्यांचं हे सेमच आहे राईट. तर सेम काय आहे, कारण आपण लोकल होस्टवरती, म्हणजे हे आपलं एक डिव्हाइस आहे, पर्सनल डिव्हाइस आहे. तर त्याचा हा ऍड्रेस असतो जो सगळ्यांचा कॉमन असतो. आणि हा पोर्ट नंबर आहे जो आपण HTML CSS साठी, वेबसाईट होस्टिंगसाठी असतो. मे बी हा डिफरंट पण असू शकतो. आणि index.html का आलंय, कारण आपली फाईल आपण index.html ने सेव्ह केली होती. आता एवढं सपोज काढून टाकलं, बॅकस्पेस केलं आणि एंटर केलं, तरी मला हे वेलकम दिसतच आहे. ठीक आहे, तर ओके, तो सांगायचं हे की मी index.html नावच काय केलं, कारण ते स्पेशल नेम असतं. मी तुम्हाला सांगितलं. आता सपोज एक एक्झाम्पल म्हणून सांगते. आता मी इथे index.html आपल्याला आधी दिसत होतं, मी ते काढून टाकलं तरी आपल्याला ही साईट दिसतेच आहे नीट. वेलकम दिसतच आहे माझं नाव राईट.
मी थोडं झूम करते. ठीक आहे, हे दिसतच आहे. आता सपोज मी या फाईलला रिनेम केलं. ठीक आहे, राईट क्लिक करून रिनेम केलं सपोज. आता सपोज काही पण नाव दिलं मी, इंडेक्स XX वाढवलं सपोज. ठीक आहे, आणि सेव्ह केलं. आता माझा index.html नाहीये नाव, म्हणजे लाईक इन शॉर्ट. तर आता मी सपोज ब्राउझरवर क्रोम वरती गेले तर मला हे नाही दिसत आहे, राईट. मला ही फाईल दिसेल लाईक index.html. तुमची एक HTML फाईल आहे, तिच्यावरती क्लिक करा आणि मग पुढे जा. म्हणजे तुम्हाला बाय डिफॉल्ट तुमचं जे क्रोम असतं त्याला, त्या सर्व्हरला ऍक्च्युली माहिती आहे की index.html हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे बाय डिफॉल्ट. म्हणजे तुम्ही लिहिलं नाही लिहिलं तरी ते स्टार्ट तिथूनच करणार आहे. आता इथे त्याला सापडतच नाही index.html फाईल, म्हणून ते काय करतंय, आपल्याला ही फाईल देत आहे जिचं दुसरं नाव आहे ती. ठीक आहे, आता इथे जेव्हा आपण क्लिक करू तेव्हा आपल्याला आपली साईट दिसेल, बरोबर, आपल्याला आपलं वेब पेज दिसणार आहे. हे कळलं का सगळ्यांना की आपण index.htmlच नाव का देतो, कारण ते स्पेशल नेम आहे सर्व्हर्सला अंडरस्टँड होण्यासाठी की तुमची साईट इथून स्टार्ट होते बाय डिफॉल्ट. कळलंय सगळ्यांना? हो मॅम. ओके, आता इथपर्यंत कळलं. बाकी सगळ्यांचं झालं? कोणाला काही डाऊट की म्हणजे परत सांगू मी एखादी गोष्ट? मॅम हा, इन्स्टॉल झाल्यानंतर पहिलेपासून सांगा ना, ते माझं आत्ता झालेलं आहे. ओके. Windows तुम्हाला वेळ असेल का, म्हणजे क्लास संपल्यानंतर वगैरे? हो म्हणजे चालेल. जेव्हा मीटिंग होईल ना तेव्हा मी सांगेन, मॅडम कारण हा, मॅडम मलाही सांगायचं होतं, विचारायचं होतं. ओके. इन्स्टॉल झालं त्याच्यानंतर तर क्लास झाल्यावर एकदा सांगाल का मॅडम? हो सांगेल ना. म्हणजे जेव्हा सगळ्यांचे मॅडम. डाऊट्स वगैरे क्लिअर होतील, आजचं जेवढं शिकवलं तेवढं झाल्यानंतर मी परत एकदा सांगते. ज्यांचं नाही ओके झालंय मॅडम. त्यांनी थांबा, लिव्ह नका करू मीटिंग. ठीक आहे, ओके मॅडम. ओके. हा. आता एवढं सगळ्यांचं झालंय. क्रोम वरती तुम्हाला तुमची साईट दिसते. ठीक आहे, वेलकम दिसतंय. आता आपण परत दुसरीकडे सपोज सर्च करायचं ॲमेझॉन. ठीक आहे, ॲमेझॉन वरती जाऊ. मी जस्ट तुम्हाला एक आयडिया सांगते की ॲमेझॉन वरती क्लिक केलं सपोज हे तुम्हाला दिसतंय, तर आपण नेहमी म्हणजे बोलत होतो की फ्रंट एंडचा कोड जो असतो लाईक HTML आणि CSS चा असतो, तर तो तुम्हाला बघता पण येऊ शकतो, राईट. सो तो कसा बघता येईल, तर राईट क्लिक करायचं. तुम्हाला असे ऑप्शन्स असतील, राईट. सगळ्यात लास्ट ऑप्शनला जायचं. ठीक आहे, इन्स्पेक्ट वर केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल, राईट. हे एकदम काहीतरी विचित्र दिसतंय सगळं. ठीक आहे, जे पण काही सगळ्यात वरती जायचंय, राईट. इथे काय दिसतंय तुम्हाला, डॉक टाईप HTML दिसतंय. डॉक टाईप HTML हे सगळे टॅग्स दिसताय, बॉडी, हेड, राईट. हे कुठले आपल्या VS कोड मध्ये पण हेच आहे, राईट. डॉक टाईप HTML. आता आपण जी शिकतो HTML ती HTML5 आहे, राईट, म्हणजे जी लेटेस्ट HTML आहे. तर त्या HTML मध्ये हे असतं की डॉक टाईप HTML असतं. डॉक टाईप अजून जे म्हणजे ऑब्व्हियसली डॉक्युमेंटचा टाईप HTML आहे असं येतं HTML5 ला. याच्या आधी नव्हतं येत. ठीक आहे, आणि हे सगळे टॅग्स आहेत ते मी तुम्हाला एकदा सांगते. हे सगळं कळलं ना की लाईक इन्स्पेक्ट 11 करून तुम्ही कोड पण बघू शकता. आता सपोज मी इथे मोबाईल वरती क्लिक केलं तर बॉडी क्लासमध्ये मला मोबाईलचा कोड दिसेल. ठीक आहे, ऍक्च्युली तुम्ही इथे 3 डॉट्स वरती क्लिक करा. डॉक साईड दिसतंय तुम्हाला. डॉक साईड मध्ये थर्ड जो सिम्बॉल आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे खाली येऊन जाईल. ठीक आहे, आता हा जो ॲरो आहे कोपऱ्यातला
त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. आणि आता सपोज मी याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा ब्लू झालाय सपोज. आता मी इलेक्ट्रॉनिक्स वरती क्लिक केलं. ठीक आहे. मला सगळी इन्फॉर्मेशन दिसते, राईट. काय कसं आहे, मी जर क्लिक केलं तर मला सगळं दिसतंय बघा. इमेज, सोर्स, इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे आपल्याला ते काय दिसतंय, टॅग दिसतोय, बट ती काय इमेज आहे. इथे इलेक्ट्रॉनिक्स दिसतंय इमेज, राईट. आता सपोज मी मोबाईल अँड ऍक्सेसरीज मध्ये गेले, परत हा ॲरो क्लिक करायचा. ठीक आहे. ब्लू झाल्यानंतर मी मोबाईल आणि ऍक्सेसरीज वरती क्लिक केलं सपोज, तर मला त्याचा कोड दिसतो इथे, स्पॅन क्लास, राईट, मोबाईल अँड ऍक्सेसरीज. आता मी इथे क्लिक केलं सपोज आणि चेंज केलं, राईट. सपोज मी तिथे ना लॅपटॉप टाईप केलं आणि एंटर. ठीक आहे. आपण मोबाईल अँड ऍक्सेसरीज कुठे होतं आपलं, इथे, राईट. आणि हे लॅपटॉप आपण चेंज करतोय. मी एंटर प्रेस केल्यावरती मला इथे काय दिसतंय, लॅपटॉप, राईट. म्हणजे हे काय झालं, फ्रंट एंड. लाईक तुम्ही फ्रंट एंड तुमच्या मशीन मध्ये चेंज करू शकता. लाईक हे परमनंट चेंज नाही होणार आहे. जर मी परत रिफ्रेश केलं तर ते बरोबर तेच येणार आहे. म्हणजे लाईक जस्ट दाखवत होते मी की इथून तुम्ही जस्ट करू शकता. तुम्हाला कोड कळू शकतो की HTML मध्ये काय काय असतं. आता हे खूप मोठे मोठे सिंटॅक्स आहे, ते आपण शिकणारच हळूहळू. तर आज फक्त एवढं करायचंय तुम्ही की कोणत्या पण एका वेबसाईटला व्हिजिट करा आणि इन्स्पेक्ट करायचं, राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करायचं. आणि तुम्हाला बाकी तर मी सांगितलंच कसं करायचं. तुम्हाला जो पण इलेमेंट आवडेल इथे कॉर्नरला क्लिक करायचं. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर नंतर तुम्हाला इथे ब्लू लाईन मध्ये तो कोड दिसणार आहे सगळा, आणि हा चेंज करू शकता तुम्ही, राईट. तुमच्या जस्ट एक आयडिया येण्यासाठी की कुठे काय असतं. आता सपोज ही इमेज आहे, ठीक आहे, इमेजचं पण बघू शकता तुम्ही. ठीक आहे. इमेज दिसला, इमेज टॅग आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला अजून म्हणजे हे ऍक्च्युली वेबसाईट बिल्ड झाल्यानंतर म्हणजे आपण चेक करणार आहे सगळं. सो आपली जेव्हा साईट तयार होईल ना, त्याचं पण असंच राहणार आहे. सो हे जेव्हा आपल्याला एरर्स वगैरे येतात ना, तेव्हा आपण असं चेक करतो, राईट. हे आत्ताच का सांगते, कारण तुम्ही लाईक लगेच बघू शकता. आता सपोज डॉक्युमेंट आहे आपली, ठीक आहे, ही डॉक्युमेंट आहे. आता मी फक्त वेलकम लिहिलं होतं, तर मी याचं पण बघू शकते, कारण ही पण एक साईटच आहे. तर राईट क्लिक केलं, सपोज मी इन्स्पेक्ट केलं. ठीक आहे. मला काय दिसतंय, सेम कोड दिसतोय जो माझा व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये, राईट. कळलं सगळ्यांना इन्स्पेक्ट इलेमेंट कसं करायचं. हे ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा एरर्स वगैरे येतील, किंवा आता सपोज तुम्हाला एखादा टॅग समजून घ्यायचा आहे की हे कसं लिहिलंय, काय लिहिलंय, तर त्या टॅग साठी तुम्ही बघू शकता हे. ठीक आहे. तर आता सपोज काहींना वाटत असेल की मला तर HTMLचं तर इथे दिसतंय सगळं अमेझॉनचं, मी कशाला एवढा कोड लिहू, है ना. आपण इथून कॉपी पेस्ट करून लिहू शकतो, राईट. पण असं रन नाही होत साईट. आता हे फक्त आपल्याला HTML दिसतंय, HTML CSS, इथे स्टाईल्स आहे बघा, इथे CSS दिसते. पण आपल्याला जावास्क्रिप्ट दिसते का, म्हणजे ज्या इंटरलिंक्स असतात. सपोज मी हे बटन दाबल्यावरती हे ऍक्शन होणार आहे, हे जावास्क्रिप्टचा कोड दिसतोय का, नाही, कारण तो बॅकएंडला आहे. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कोणती पण साईट अशी कॉपी पेस्ट नाही करता येत. फक्त जास्तीत जास्त तुम्ही तिचा स्ट्रक्चर करू शकता. ठीक आहे. म्हणजे कुठे इमेजेस आहे, कोणता नॅप बार आहे वगैरे, ते करू शकतात. आता ठीक आहे. जे आपण डॉक्युमेंट म्हणजे आपली जी साईट होती, ठीक आहे, तिचं सगळ्यांनी करून बघितलं का इन्स्पेक्ट इलेमेंट. परत सांगू एकदा, तुमची जी साईट आहे, जे तुम्ही लिहिलंय, ठीक आहे, व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये, तर तुमची जी साईट आहे ती क्रोम वरती दिसतेच तुम्हाला, हे सगळं दिसतच आहे. तर राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करायचं. ठीक आहे. इथे सगळा कोड दिसतोय तुम्हाला. आता याच्यात अजून एक असतं जे आहे की रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे इथे जो लाईक आयकॉन दिसतोय ब्लू,
तिथे क्लिक करायचं. तुम्हाला हे मोबाईल सारखी इमेज दिसते, मोबाईल टॅब सारखी. तर आता हे असं असतं लाईक की तुम्हाला मोबाईलमध्ये कशी दिसेल तुमची साईट, त्याच्यानुसार तुम्ही डिझाईन करू शकतात. इथे रिस्पॉन्सिव्ह वरती जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला इथे वेगवेगळे मॉडेल्स दिसणार आहे मोबाईल्सचे. आता सपोज गॅलेक्सी 7-8 प्लस मध्ये असं दिसेल तुम्हाला, राईट, मोबाईलमध्ये जसं दिसतं तसं. तर हे सांगण्याचं जस्ट असं की लाईक फर्स्ट डेलाच एकदम कोडिंग स्टार्ट करण्यापेक्षा लाईक तुम्ही कसं लाईक लाईव्ह रिझल्ट बघू शकता तुमच्या आउटपुटचा, ते सांगते मी. ठीक आहे. आता इथे आपण सपोज बघितलं, इथे क्लिक केलं मी मोबाईल आणि टॅबमध्ये, तर ऑब्व्हियसली मी मोबाईल टॅबमध्ये ओपन केलं असतं तर मला असं दिसलं असतं, राईट. कळताय सगळ्यांना? करताय सगळे माझ्यासोबत? हो मॅम. कळताय का? ओके. हो मॅम. आता आजचा टाइम 8 तर वाजले ऍक्च्युली. आपण इन्स्टॉलेशन वगैरे केलंय, तर सगळ्यांचं झालंय ना? आणि ज्यांचं झालंय त्यांनी थांबा अजून, मी जस्ट फिनिश नाही करत आहे. सो आता HTML मध्ये काय असतं, टॅग असतात. ठीक आहे. टॅगमुळे वेब पेजेसला कळतं की ओके म्हणजे हे दाखवायचंय. आता HTML चा टॅग स्टार्ट कसा होतो, HTML ने. ठीक आहे. इथे दिसतंय सगळ्यांना. माझं स्लो का चालतंय काय माहित, बट एक मिनिट. ओके. आता तुम्ही, ठीक आहे, वरचा कोड जाऊ द्या एक मिनिट. HTML मध्ये कसं असतं, हे टॅग्स आहे सगळे आपले. ठीक आहे. HTML, हेड, मेटा, जे पण काही दिसतंय ते सगळे काय झाले आपले टॅग. आणि जो सेपरेट आता हे साईट वरती जो दिसतोय डॉक्युमेंट, ठीक आहे, इथे काय दिसतं आपल्याला, आपण परत करूया ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. हे क्लोज करून तुम्ही परत स्टार्ट करू शकता, रे कधी कधी प्रॉब्लेम येतो तर. ठीक आहे. मी परत केलंय. एक मिनिट. ठीक आहे. आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडचं बघू. HTML मध्ये काय असतं, HTML मध्ये टॅग्स असतात. आता तुम्हाला सगळे टॅग्स दिसत आहे, तर इथे असे डिफरंट डिफरंट टॅग्स असणार आहे. सो टॅगचा सिंटॅक्स कसा असतो, ओपनिंग ब्रॅकेट, टॅग नेम. झूम करा फॉन्ट साइज. ओके. दिसतंय झूम? दिसतंय सगळ्यांना? हो मॅम. खूपच मोठं झालं. बघावं लागेल स्लो का चालतंय. ठीक आहे. आता ओके. आता HTML मध्ये आपले काय असतात, टॅग्स असतात, राईट. सो टॅग मध्ये त्याचा सिंटॅक्स काय असतो, आपला ओपनिंग ब्रॅकेट, टॅग नेम जे पण काही असेल ते. आता सपोज इथे HTML आहे, बॉडी आहे, ते तुम्ही बघितलं वरती. ठीक आहे. क्लोजिंग ब्रॅकेट. क्लोजिंग ब्रॅकेट दिल्यानंतर तुम्हाला आपोआप क्लोजिंग जस्ट तो ब्रॅकेट दिल्यानंतर तुम्हाला लगेच क्लोजिंग टॅग आला असेल, राईट. तुम्ही टाईप पण हे केला, लगेच आला. तर हे कशामुळे झालंय, VS कोडमुळे. तर तुम्ही दुसरं नोटपॅड मध्ये करत म्हणजे नोटपॅड मध्ये जर केलं असतं
तर तुम्हाला आपोआप आलं नसतंय एंटर प्रेस केल्यानंतर. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जो पण काही कॉन्टेंट असेल तो लिहायचा असतो. तर सपोज आपण वरती गेलो तर इथे काय लिहिलंय डॉक्युमेंट, म्हणजे याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं ते आपल्याला जनरली डिस्प्ले होत असतं. ठीक आहे, आपलं वेलकम नाव जसं डिस्प्ले होत होतं. आता याच्यामध्ये अजून काय असतं, स्टार्टिंग आता सिंटॅक्स बघू आपण HTML चा. सॉरी थोडं स्लो चालतंय, मी बघते आज, उद्या नाही होणार असं. ओके, सो आपण फर्स्ट टॅग जो असतो आपला ऑब्व्हियसली HTML फाईल आहे, राईट. सो आपला पहिला टॅग कोणता असेल, HTML चा. तर आपण HTML लिहू इथे. HTML जर तुम्ही टाईप केलं HTML, ठीक आहे, आणि क्लोज केलं आणि एंटर प्रेस केलं. ठीक आहे, तर तुम्हाला HTML लगेच क्लोजिंग येईल. आता HTML जे डॉक्युमेंट असतं तर त्याला आपण 2 सेक्शन मध्ये डिवाइड करू शकतो, एक हेड आणि बॉडी. ठीक आहे, हेड मध्ये तुमचं काय असतं, सगळी इन्फॉर्मेशन असते, लाईक म्हणजे साईट बद्दल इन्फॉर्मेशन असते, साईटचं टायटल असतं. ठीक आहे, हेड हे एक सेक्शन झालं हेड, आणि हे एक सेक्शन झालं बॉडी. ठीक आहे, बॉडीमध्ये काय असतं, तुमचा जो पण काही डिस्प्ले होणारा कॉन्टेंट आहे, डिस्प्ले होणारा कोड आहे, तो सगळा कुठे असणार आहे, बॉडीमध्ये असणार आहे. आणि हेडमध्ये काय असणार आहे, तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे. आता सपोज, आणि तुम्ही म्हणाल की हे काय HTML EN, सो हे डॉक्युमेंटची लँग्वेज इंग्लिश आहे, तर ते दाखवतं आपल्याला. ठीक आहे, हे कळलं. आता हेडमध्ये आपण जनरली हे लिहित नाही, पण हे सिस्टीम म्हणजे व्हिज्युअल कोडने आपल्याला जनरेट करून दिलंय, राईट. तर हे कॅर सेट म्हणजे याचं लाईक तुम्ही जर इथे हॉवर केलं तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसेल त्याची, की UTF त्याचा कॅरेक्टर सेट आहे. ठीक आहे, इथे तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन वाचू शकता. देन HTTP इक्विव्हॅलेंट कम्पॅटिबल, म्हणजे जे तुमचं मायक्रोसॉफ्टचे कडून म्हणजे जे ब्राउझर्स आहे त्याच्यासोबत हा कोड कम्पॅटिबल कसा होईल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तो कोड आहे. लाईक एज म्हणजे काय, त्यांनी इन शॉर्ट ब्राउझरचं नाव दिलंय. नंतर हे व्ह्यू पोर्ट वगैरे हे सगळं काय सिस्टीमशी रिलेटेड आहे, म्हणजे तुमचं जेव्हा वेब पेज डिस्प्ले होणार आहे क्रोम वरती, राईट, त्याच्याशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. आणि हे नाही लिहिलं तरी आपलं डिस्प्ले होतं पेज. आता जेव्हा तुम्ही जावास्क्रिप्टचा कोड लिहिता किंवा CSSचा कोड लिहिणार आहे उद्या, फाईल्स वगैरे असतील, तर त्या ज्या फाईल्स असतात ऑब्व्हियसली आपल्याला लिंक करावं लागतं. आता CSSची एक सेपरेट फाईल असणार आहे, आपण याच्यासोबत काय करणार आहे, लिंक करणार आहे. सो त्या फाईलची इन्फॉर्मेशन आपण हेडमध्ये लिहिणार आहे, लाईक जावास्क्रिप्ट च्या ज्या फाईल्सच्या लिंक्स असतील त्या हेडमध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे, कारण ते आपल्याला डिस्प्ले नाही करायचं आहे, राईट, पण त्या इन्फॉर्मेटिव्ह आहे कारण आपण लिंक केली आहे वेबसाईट. कळतंय सगळ्यांना, हेडमध्ये इन्फॉर्मेशन असते साईट बद्दल. आता मग टायटल काय, टायटल म्हणजे आपल्या वेबसाईटचं टायटल ऑब्व्हियसली. तर इथे तुम्ही जेव्हा क्रोम वरती बघताय तुमची साईट, लाईक परत ओपन करा ते पेज, आणि सपोज तुम्ही वेलकम काहीतरी टाकलंय तर वरती तुम्हाला टॅगचं नाव डॉक्युमेंट दिसत असेल, दिसतंय सगळ्यांना? हॅलो, हो मॅम. हा, तर ते काय, कारण आपण इथे डॉक्युमेंट लिहिलं. आता इथे तुम्ही सपोज सॉरी लिहिलं दुसरं नाव, माय साईट लिहिलं सपोज, तर ते डिस्प्ले करेल. सेव्ह करायची फक्त फाईल, काही चेंज केलं तरी सेव्ह करायची, म्हणजे आपल्याला इन्स्टंट आउटपुट दिसतं त्याचं. सपोज माय साईट
तुम्ही करून बघा लगेच माय साईट आणि सेव्ह करा फाईल. दिसतं एवढं कळलं सगळ्यांना? इथपर्यंत झालं सगळ्यांचं? हो मॅम. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम आहे, डाऊट आहे, विचारू शकता. म्हणजे आज आपण इन शॉर्ट काय बघितलं की इन्स्टॉल केलं आणि HTML चं एक बेसिक स्ट्रक्चर बघितलं की HTML चे टॅग्स कसे असतात. राईट, टॅग्स कोणते, एकदम बेसिक टॅग बघितला HTML. आणि HTML च्या मध्ये 2 टॅग्स असतात, मेन, हेड आणि बॉडी. राईट, हेड मध्ये म्हणजे तुम्ही असं कम्पेअर करू शकता ब्रेन मध्ये लाईक मेन फाईल्स वगैरे इन्फॉर्मेशन असते, आणि बॉडीमध्ये काय तुम्हाला जे डिस्प्ले करायचंय, म्हणजे मेन कोडिंग आपण कुठे करणार आहे, बॉडीमध्ये करणार आहे. ठीक आहे, आजसाठी एवढं. आणि इन्स्पेक्ट इलेमेंट वगैरे ते लक्षात ठेवा, कारण तुम्ही जेव्हा वेबसाईट डिझाईन कराल ना कोणती पण, तुम्हाला एरर्स, म्हणजे HTML मध्ये तुम्हाला एरर्स नाही दिसत, तुम्हाला वेब पेजेस दिसतातच. तर एरर्स कुठून तुम्हाला दिसू शकता, इथे रेड लाईन्स वगैरे येतात. राईट, तर आता ऑब्व्हियसली अमेझॉन वरती एरर्स नाही येणार. सो ते चालू आहे व्यवस्थित. ठीक आहे, इथे ह्या वॉर्निंग्स असतात, जे लाईक येलो जे असतात ते वॉर्निंग्स असतात, आणि सपोज रेड आलं तर तो ऍक्च्युली एरर असतो. ठीक आहे, कन्सोल मध्ये जाऊन जर बघितलं तर ते टेस्ट, म्हणजे जेव्हा आपण वेबसाईट होस्ट करतो, जर काही फंक्शन रन नाही होते तर इथे एरर्स दिसतात. ठीक आहे, तर आज जेवढं शिकलो तेवढं कळलं सगळ्यांना? काही डाऊट आहे विचारायचं परत? तर मेन पॉइंट्स काय शिकलो आपण आज, की HTML, CSS, डेटाबेस, जावास्क्रिप्ट या मेन कन्सेप्ट, म्हणजे ऍक्च्युली त्याची आयडिया कशी असते. ठीक आहे, आपण ह्युमन बॉडी सोबत आणि कार सोबत कम्पेअर केलं होतं. राईट, त्याच्यानंतर आपण बघितलं की वेबसाईट ऍक्च्युली कशी असते. राईट, ती वर्क कशी होते. देन स्टॅटिक आणि डायनॅमिक वेबसाईट्स बघितल्या आपण. स्टॅटिक वेबसाईट म्हणजे काय, फक्त डिस्प्ले होतं. डायनॅमिक म्हणजे काय, की तुमची साईट ही इंटरॅक्टिव्ह असते. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इन्स्टॉलेशन केलं. इन्स्टॉलेशन मध्ये व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये आपण आधी ऍक्च्युली फोल्डर्स बनवले. राईट, आता तुम्ही हे स्वतः मेंटेन करायचे. आज डे 1 मध्ये आपण एवढं केलं. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे लक्षात राहील की ठीक आहे, काय म्हणजे कम्पॅरेटिव्हली काहीच नाही केलं, बट हे ज्यांना काहीच माहित नाही आयडिया, त्यांच्यासाठी ऍक्च्युली न्यू गोष्ट असेल खूप. सपोज ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांच्यासाठी खूप इझी असेल, की लाईक त्यांनी केलं पण असेल हे ऑलरेडी आधी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट कळली की index.htmlच का नाव देतो आपण. राईट, दुसरं का नाव नाही देत. कळलं सगळ्यांना बेसिक गोष्टी आजच्या ज्या सांगितल्या त्या सगळ्या? कोणाला काही डाऊट आहे? मी परत एखादा रिपीट करू असं वाटतंय काही? मॅडम, index.html का बरं घेतलं एकदा सांगा ना. ओके, आणि मॅम सो इंडेक्स ते आफ्टर इन्स्टॉलेशन ते जे केलंय ना, फोल्डर क्रिएट आणि index.html ते परत एकदा सांगा, कारण की माझं इन्स्टॉलेशन झालेलं नव्हतं. ओके, इन्स्टॉलेशन झालंय ते मी परत सांगते. आता तुम्ही काय करा, डेस्कटॉप वरती फोल्डर बनवायचंय. ठीक आहे, डेस्कटॉप वरती फोल्डर, एक मिनिट, हा, तर तुम्ही डेस्कटॉप वरती फोल्डर बनवायचंय मन. ठीक आहे, आपला कोर्स आहे हा. त्याच्यानंतर HTML अजून एक फोल्डर बनवा, म्हणजे सगळ्या HTML चा कोड याच्यात राहणार आहे तुमचा. आणि त्याच्यामध्ये डे 1. ठीक आहे, म्हणजे आता आज जेवढं केलं ती फाईल इथे सेव्ह राहणार आहे आपली. एवढे केले फोल्डर क्रिएट. आता सगळ्यांनी लक्ष द्या, अजून एक दुसरी गोष्ट सांगते मी. डे 1 फोल्डर क्रिएट केलं का? कोणाचं नव्हतं झालं? 1 minute. ओके,
आता राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आधी हा ऑप्शन दिसत होता का, ओपन विथ कोड? नव्हता दिसत, आता दिसतोय. म्हणजे जेव्हा सपोज तुम्ही आज हे काय करणार आहे, व्हिज्युअल स्टुडिओ कोड क्लोज करणार आहे, राईट? सपोज मी क्लोज करून टाकलं, तुम्ही उद्या बघितलं, उद्या परत व्हिज्युअल स्टुडिओ कोड करून ओपन फोल्डर थोडी म्हणणार आहे. इथे डायरेक्ट यायचं, राईट क्लिक, ओपन विथ कोड. हे करून बघा एकदा सगळ्यांनी. मॅम ते फोल्डर बनवल्यानंतर काय करायचं? कोणतं फोल्डर बनवले तुम्ही मला सांगा एकदा. HTML आणि डे 1 पर्यंतचे फोल्डर बनवले. ठीक आहे, बनवले का? ठीक आहे. आता डे 1 वरती राईट क्लिक करायचंय. तुम्हाला इथे ओपन विथ कोड ऑप्शन येतोय. एक मिनिट. तुम्ही स्प्लिट स्क्रीन ठेवा, म्हणजे तुम्हाला मीटिंग अर्ध्या स्क्रीन मध्ये दिसेल आणि तुम्ही माझ्यासोबत करत चला अर्ध्या स्क्रीन मध्ये. ओपन विथ कोड केल्यानंतर तुमचं डायरेक्ट फोल्डर ओपन होतं. ठीक आहे, फोल्डर ओपन केल्यानंतर आता तुम्ही याच्या पुढे index.html पण नसेल केलं तर मी तुम्हाला ते हे सेशन झाल्यानंतर सेपरेटली सांगते, बिकॉज सगळ्यांचा टाइम जाईल. सगळ्यांनी index.html केलंय, राईट? तर तुम्हाला एक शॉर्टकट कळला, राईट? आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट वेब पेज वरती बघायचं असेल तर राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर म्हणायचं. असं म्हटलं तरी चालेल, नाहीतर इथे गो लाईव्ह ऑप्शन आहे. इथे दिसतंय सगळ्यांना गो लाईव्ह, राईट? ते गो लाईव्ह की नाही होते मे बी. आपण लाईव्ह सर्व्हर करून बघू. पण विथ लाईव्ह सर्व्हर तुम्हाला क्रोम मध्ये ते दिसणार आहे आउटपुट तुमचं. ठीक आहे, सो आज जेवढं झालं तेवढं कळलंय सगळ्यांना. HTML टॅग काय असतो, मॅडम रन कसं करायचं? HTML डॉट तुम्ही लाईक फाईल बनवली का index.html? येस मॅडम. हा, आणि लाईव्ह सर्व्हर वगैरे इन्स्टॉल केलाय, म्हणजे तुम्ही सोबतच आहे ना आतापर्यंत? येस मॅडम. हा, तर तुम्ही क्रोम वरती जायचं. जे तुमचं वेब पेज होतं ते आधी क्लोज करा. लाईक तुमचं जे डॉक्युमेंट दिसत असेल, सपोज जो टॅब ओपन असेल तो क्लोज करा. आणि कोड मध्ये आल्यानंतर परत इथे जायचं आणि ओपन विथ लाईव्ह सर्व्हर नेहमी सारखंच. ते केल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे तुमची साईट. ठीक आहे, काही डाऊट आहे कोणाला? मी परत एकदा index.html चं करून दाखवते वाटलंच तर. ठीक आहे, आता सपोज हा तुमचा कोड दिसतोय. आता मी हा सगळा डिलीट केला. ठीक आहे, आणि मी फक्त एक्सक्लेमेटरी मार्क टाईप केलं तर मला सजेशन मध्ये येत आहे फर्स्ट. आणि एमिट ॲब्रिव्हेशन म्हणजे काय असतं की तुम्हाला कोड लिहिण्यासाठी हेल्प होईल, त्याच्यासाठी असतं ते एमिट ॲब्रिव्हेशन. आणि तुम्ही एंटर प्रेस केल्यावरती तुम्हाला डायरेक्ट हा सिंटॅक्स भेटतो HTML चा. ठीक आहे, आता जर तुम्ही जेव्हा वेबसाईट डेव्हलप करता तर तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी टाईप नाही करू शकत, खूप वेळ जातो. तर हे स्मार्ट वर्क करण्यासाठी आपण व्हिज्युअल स्टुडिओ यूज करतोय, राईट? आता बाय डिफॉल्ट माझं काय येतंय, डॉक्युमेंट येतंय. आता सपोज मी इथे लिहिलं काहीतरी, वेलकम टू AIS. ओके, हे सेव्ह केलं, ही फाईल दिसते. आता याच्या पुढे मी काय करणार आहे, रन करण्यासाठी काय करावं लागेल मला? कोण सांगतंय मला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे? राईट क्लिक करून लाईव्ह सर्व्हर किंवा गो लाईव्ह वर. बरोबर.
राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. आता इथे आलं माझं ओपन टू AIS. ओके. मॅडम माझ्या इथं राईट क्लिक केल्यावर लाईव्ह ऑप्शन येत आहे ना, लाईव्ह सर्व्हर? हा, नाही येते. नाही मॅडम. नाही येते. हा. नाही मॅडम. हा, तुम्ही थोडे मागे, तुमचं इन्स्टॉलेशन लेट झालंय ना? हो, येस मॅडम. ओके. सो आता एक मिनिट, मी तुम्हाला सांगते काय करायचं ते एक्झॅक्टली. बट अजून एक थोडं इन्स्टॉलेशन करायचं आहे. सो त्याच्या ओके, सगळ्यांनी लक्ष द्या. इथे एक्सटेन्शन साठी जायचं परत. सगळ्यांनी करा हे. ठीक आहे. आपण आधी काय केलं होतं, लाईव्ह सर्व्हर टाईप केलं होतं, लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल केलं होतं. सगळ्यांनी करायचं लाईव्ह सर्व्हर इन्स्टॉल. आता ऍक्च्युली कोणाचं नव्हतं झालं. आता कोणी अनम्यूट केलं होतं? नाव काय तुमचं? अविनाश मॅडम. ओके, अविनाश. तुम्ही पण सर्च मध्ये जाऊन लाईव्ह सर्व्हर सर्च करायचं आणि इन्स्टॉल वरती क्लिक करायचं. आलं हे असं लाईव्ह सर्व्हर. आता याच्यानंतर सगळ्यांनी प्रिटियर टाईप करायचंय. ठीक आहे. प्रिटियर हे एक्सटेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला ना कोड हा, आता इथे तुम्हाला बघा दिसतंय की HTML मध्ये 2 टॅग आहे, हेड ओपनिंग क्लोजिंग, बॉडी ओपनिंग क्लोजिंग, आणि जो मेटा डेटा आहे त्याला काय इथे स्पेस आहे. म्हणजे हे काय झालं, इंडेंटेशन. म्हणजे आपल्याला कळतं की हेड मध्ये हा डेटा आहे, राईट. जो बॉडी मध्ये लिहिणार आहे त्याला पण अशी स्पेस आली वेलकमला, म्हणजे आपल्याला कळतंय की बॉडी मध्ये हा कॉन्टेंट आहे. सो हे कशामुळे होतं, इंडेंटेशनमुळे. आता जेव्हा आपण प्रिटियर टाईप केलं सगळ्यांनी, आता इथे असा सिम्बॉल येतोय प्रिटियर कोड, ते पण इन्स्टॉल करायचं. याच्यामुळे काय होतं, आपली व्यवस्थित फॉर्मॅटिंग होते. केलं सगळ्यांनी इन्स्टॉल? आता हा आपला आज ऍक्च्युली सगळं सेटअप झालाय. उद्यापासून आपण कोडिंग करणार आहे. म्यूट करा सगळ्यांनी. डाऊट असेल तर विचारा. प्रिटियर झालं सगळ्यांचं इन्स्टॉल? नाही मॅडम, माझं अजून लाईव्ह सर्व्हर व्हायचं आहे. लाईव्ह सर्व्हर होत आहे मॅडम. ठीक आहे, होईल. ज्यांचं झालंय त्यांनी एकदा चॅट मध्ये टाका बरं, मला कळेल. हो, राईट. आपण हे सेशन ऍक्च्युली रेकॉर्ड पण करतोय. सो जर कोणाला ऍक्च्युली हे इन्स्टॉलेशनचं चालू आहे ना, सो म्हणून कारण पर्सनली काही काहींचा लॅपटॉपचा मशीनचा प्रॉब्लेम असतो. सो इन्स्टॉलेशन साठीच मी थोडं थांबते. उद्यापासून कोडिंग साठी जर कोणी मागे राहिलं तर ऑब्व्हियसली रेकॉर्डिंगच बघावी लागणार आहे त्यांना. मॅडम, प्रिटियर टाईप केल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे ते इन्स्टॉल करायचं आहे ना? हो. आणि तुमची स्क्रीन आहे ना, ऍक्च्युली स्प्लिट स्क्रीन मध्ये राहू देत जा, म्हणजे तुम्हाला कळेल मी काय करते. अक्षय, उद्यापासून म्हणजे रिपीट तर नाही करणार. डाऊट आले तर रिपीट करेल मी. ठीक आहे. आज इन्स्टॉलेशन आहे आणि इन्स्टॉलेशन शिवाय ऍक्च्युली आपण पुढे जाऊ नाही शकत, राईट ना. म्हणून मी थांबते, परत सांगते. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट आहे कोणाला? काही रिपीट करायचंय? आजच्या कन्सेप्ट ऍक्च्युली इझी होत्या, म्हणजे मोस्टली थेरॉटिकलच होत्या. ठीक आहे. आपण फक्त एक जस्ट बघितलं की आपलं कसं दिसतं आउटपुट, राईट. लोकल होस्ट काय असतं, index.htmlच का लिहायचं पहिल्या फाईलचं नाव. आता आपण असे खूप सारे वेब पेजेस करणार आहे, तर प्रत्येकाला तरी index.html ऑब्व्हियसली नाव नाही लिहू शकत आपण. तर आपण काय करणार, लिंक करू आपण. सपोज इथे लिंक येतील, मग इथे लिंक क्लिक केल्यानंतर दुसरे वेब पेजेस ओपन होतील ज्यांना दुसरा नेम आहे. म्हणजे लाईक स्टार्ट index.html पासून होते आपली. एवढं कळलं सगळ्यांना?
अजून काही कोणाला डाऊट असेल? हो, तुम्ही लिहित जा नोट्स वगैरे ॲट अ टाइम. कोणाला काही डाऊट? ठीक आहे. आजच्या याच्यासाठी तुम्ही फक्त एवढं करायचंय मॅडम की प्रिटियर झाला आता इन्स्टॉल. ओके, ठीक आहे, झालं म्हणजे. तर मी पुढचं सांगते तुम्हाला सेशन झाल्यावरती. आता ओके आज मॅडम. सगळ्यांनी आज सगळ्यांनी एक काय होमवर्क करायचा आहे की कोणत्या पण वेबसाईट वरती जायचंय आवडीचं आणि इन्स्पेक्ट एलिमेंट करून बघायचंय, जसं मी केलं होतं, आणि चेंजेस करून बघायचे. राईट? चेंजेस म्हणजे लाईक मी जसं नॅप बार मध्ये चेंज केला होता, मोबाईल अँड एक्सेसरीजला लॅपटॉप केलं होतं. राईट? आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून सेव्ह करायचा आहे. तुमचा आजचा टास्क तोच असणार आहे. एकदम बेसिक आहे नो. जस्ट तुम्हाला कळतंय का नाही फक्त तेच बघायचंय. नंतर त्याच्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस याचा स्क्रीनशॉट काढा आणि सेव्ह करा. लाईक त्या फोल्डरमध्येच राहू देत जा. ठीक आहे? आजचं एवढी प्रॅक्टिस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही एक परत फाईल बनवा, म्हणजे index.html हे डिलीट करून वगैरे किंवा न्यू फोल्डर बनवून एकदा ट्राय करून बघा की तुमचं खरंच एक न बघता लाईक न इन्स्ट्रक्शन्स देता तुम्हाला करता येतंय की नाही हे. ठीक आहे ना? जसं सपोज मी डिलीट केलं होतं, ठीक आहे, फाईलच डिलीट केली सपोज, आणि पहिल्यापासून जसं केलं, राईट? ओपन विथ लाईव्ह सर्व्हर वगैरे जे पण काही येते तसं सगळ्यांनी करून बघा. उद्या मी परत तुम्हाला सांगेल याचा सिंटॅक्स वगैरे एक एक लिहून. आता 8:30 पण वाजले ऍक्च्युली, आणि आजच्यासाठी एवढ्या कन्सेप्ट इनफ झाल्या आय गेस. ओके, कोणाला काही डाऊट आहे? कळतंय सगळ्यांना? म्हणजे इथपर्यंत आले सगळे, पोहोचले माझ्यासोबत आहे. व्हॉट्सअप वरती पाठवण्यापेक्षा ना वैभव, म्हणजे चॅटमध्ये वैभवने लिहिलंय की व्हॉट्सअप वरती सेंड करा, तर मी तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक देते, तर त्याच्यावरती अपलोड करायचा फोल्डर्स रोज तुमच्या नावाने. ठीक आहे? सपोज आता वैष्णवी डे 1 असं फोल्डर तयार करा तिथेच, आणि तिथे टाकत जा स्क्रीनशॉट्स वगैरे. तर आजचा होमवर्क एवढाच आहे फक्त तुमचा की तुम्ही इन्स्पेक्ट एलिमेंट करायचंय कोणत्या पण एका साईटचं. ठीक आहे? आणि चेंजेस जे पण असतील ते करून जे आउटपुट दिसतंय स्क्रीनवरती त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे, आणि रिस्पॉन्सिव्हनेसचा हे 2 स्क्रीनशॉट. ठीक आहे? आणि जी तुमची index.html फाईल आहे इथे डे 1 फोल्डर मध्ये, जी मला पण दिसते आता इथे, इंडेक्सच का दिसतंय, .html का नाही दिसत आहे? कारण इथे बाय डिफॉल्ट त्या ब्राउझरला कळलंय की हे वेब पेजच आहे. ठीक आहे? HTMLच आहे. तर तुम्ही ही जी फाईल असेल त्याच्यात थोडासा कोड लिहायचा, लाईक वेलकम वगैरे जे पण काही लिहिलंय, तर ते पण लाईक सेव्ह करून ठेवा. जर तुम्हाला असं वाटलं अजून प्रॅक्टिस करायची आहे, सगळं पहिल्यापासून करा. फोल्डर क्रिएट करा, फाईल क्रिएट करा. ठीक आहे? अजून काही डाऊट आहे? डाऊट असतील तर बोला. आजसाठी एवढेच टॉपिक्स म्हणजे इनफ झाले आय गेस. कोणाला काही नाही कळलंय? सगळं कळलंय? मॅडम index.htmlच का घेतलाय फाईलसाठी? हा, सांगते मी तुम्हाला. अविनाश, तुमचं सेशन थांबा, हे झाल्यानंतर Yes, ma'am. सांगते. ओके मॅडम. बाकीच्यांना काही डाऊट आहे? कळलंय सगळ्यांना? एकदा चॅट मध्ये सगळ्यांनी डन डन म्हणा बरं, ज्यांना कळलंय त्यांनीच. आणि ज्यांना डाऊट असेल ना, सपोज नाही तुम्हाला अनम्यूट करायचंय, ठीक आहे,
तर चॅटमध्ये तुम्ही डाऊट लिहू शकता की प्लीज रिपीट दिस. मी रिपीट करेल किती पण वेळा. व्हेरी गुड. 3 जणांचा रिप्लाय आलाय. आणि हे सगळं रेकॉर्ड होतंय, राईट? आजचा होमवर्क करायचा आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती एक लिंक शेअर करेल, त्याच्यावरती अपलोड करायचं. ठीक आहे? जर नाहीच करता आलं अपलोड वगैरे तर ते मी उद्या तुम्हाला सांगते कसं करायचं. फक्त आता उद्या मी तुम्हाला क्वेश्चन्स विचारेल. आजचं सेशन जे झालंय त्याच्यावरती, तर ते आन्सर्स देता आले पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना? काहीच अवघड नव्हतं आजच्या ह्याच्यात. एकदम सोपं होतं. ठीक आहे? फक्त तुम्ही नोट्स घेतल्याच असतील तर त्या एकदा गो थ्रू करा. तुम्हाला वाटलं एखादं काही गुगल करायचंय तर गुगल करून बघा. ठीक आहे ना? बाकीच्यांचे रिप्लाय नाही येते. डायरेक्ट लिव्ह नका करू मीटिंग. मॅम हा इन्फॉर्म करून करा. व्हिज्युअल हा. स्टुडिओचा व्हर्जन कोणता होता? लेटेस्टच होता. म्हणजे व्हर्जन म्हणजे तिथे दिसतं ऍक्च्युली. आपण गुगल वरती बघितलं ना. ऍक्च्युली हे बघा इथे व्हर्जन दिसतंय तुम्हाला 1.64. आता जे व्हर्जन असतं ना ऍक्च्युली ते लेटेस्टच डाउनलोड करा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन जुनं आहे नवीन आहे. ठीक आहे? कारण इथे बघा सपोज तुमचा विंडोज 7 जरी असला तरी सेमच आहे. फक्त इथे 64, 32 बिट ते बघत चला. ठीक आहे ना? व्हर्जन तर सेमच राहील. हा मॅम. आता काही दिवसांनी हे जर सपोज अपडेट झालं है ना, तर त्याच्यात खूप जास्त काही चेंज नसतं. एक काही 3-3, 4-4 वर्ष अपडेट करायची गरज नसते. कारण हे जस्ट लाईक कोड एडिटर आहे. त्याचे एक्सटेन्शन्स वगैरे थोडेफार आले तर येतील. ठीक आहे ना? आणि जेव्हा जर सपोज असं काही मोठं अपडेट आलंच तर एकदम इझी आहे, अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचं परत. राईट? अजून काही डाऊट आहे? एकदा डाऊट लिहिलंय अच्छा दिनेशने डाऊट लिहिलंय. दिनेशला काय डाऊट आहे? दिनेश, अनम्यूट युअरसेल्फ. असंच लिहिलंय का डाऊट? हा बोला. मॅम माझं ते लाईव्ह सर्व्हर वगैरे ते डाऊन नाही झालेलं आहे. हा ठीक आहे, सांगते मी. स्पीडचा इश्यू आहे. मी म्हणजे गावी आलेलो आहे ना, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे ठीक आहे, सांगते मी परत. बाकीच्यांना काही इश्यू आहे का? नाही ना? मला फक्त एकदा चॅटमध्ये डन म्हणून आता लिव्ह करू शकता तुम्ही मीटिंग. ठीक आहे? आजच्यासाठी एवढंच. उद्या आपण नेक्स्ट बघू. काही डाऊट नसेल तर लिव्ह करू शकता तुम्ही मीटिंग. हा, आता कोणाचं काय राहिलंय? हॅलो, अविनाश राईट? मॅम दिनेश. येस मॅडम. अविनाश आणि दिनेश. हा. येस मॅडम. आता मी तुमचं मॅम, ओके, आमचं थँक्यू अक्षय, थँक्यू. हा दिनेश बोला. मॅम आमचं इन्स्टॉलेशन माझं इन्स्टॉलेशन पर्यंतच झालेलं आहे. ओके आता फक्त मला तिथून पुढे सांगा. ओके ओके. आता मी काय करते एकदा तुम्हाला परत सांगते पहिल्यापासून. ठीक आहे? आणि तुम्ही जेव्हा बघाल ना तर मीटिंग अर्ध्या स्क्रीन मध्ये बघा, म्हणजे माझी स्क्रीन, आणि तुम्ही अर्ध्या स्पेस वरती माझ्या सोबतच करत जा क्लिक्स वगैरे. जसं जसं मी करते ना तसं तसं करत जा. कारण तुम्ही पूर्ण स्क्रीनवरती माझं बघितलं आणि नंतर तुम्ही केलं ना, तुम्हाला स्टेप्स लक्षात नाही येणार. ठीक आहे ना? मॅम आता मी फोल्डर पण क्रिएट केलेले आहे. ओके, मी एकदा सांगते परत.
आता तुम्ही दोघांनी पण डेस्कटॉप वरती फोल्डर्स क्रिएट केले, राईट? हो. मॉन, येस मॅडम. HTML, डे1 आणि तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड डे1 वरती तुम्ही राईट क्लिक करून ओपन केला, राईट? येस मॅडम. डे1 हा येत नाही झाला ना? ओपन? काय हॅलो काय? मॅम, हा, विजुअल स्टुडिओ वरती डे1 नाही येते ना? व्हिज्युअल स्टुडिओ वरती डे1 फोल्डर ओपन होईल. अच्छा, तो आधी इथून ओपन फाईल मधून करू का तो? हे बघा, स्क्रीन कडे बघा तुम्ही. तुम्ही डे1 HTML मध्ये गेले, फोल्डर मध्ये तुम्ही डे1 नावाचं फोल्डर क्रिएट केलंय, इथपर्यंत आले. हो, डेस्कटॉप वरती केलंय ना. हा, आता स्क्रीन मध्ये बघा, क्लिक करा. ओपन मन नावाचं केलंय ना फोल्डर, केलं का? त्याच्यामध्ये HTML केलं असेल, हो हो राईट? HTML मध्ये डे1 केलं फोल्डर, हो केलं. हो. आता डे1 वरती जायचं, राईट क्लिक करायचं. असं हो, येत आहे तिथे ओपन विथ कोड? ओपन विथ कोड नाही येते. नाही येते ना? तुम्ही इन्स्टॉलेशन करताना क्लिक नाही केलं म्हणजे. तुम्हाला नेटवर्कचा काही इश्यू वगैरे आहे का, की हो. तुम्ही परत इन्स्टॉल करू शकतात? नेटवर्कचा इश्यू मॅम थोडा इथे. मी गावी आलेलो आहे ना. ओके. सो आता ठीक आहे, तुम्हाला ऑप्शन नाही येते म्हणजे तुम्ही इन्स्टॉल करताना मी जर टिक करायला लावला होता ना, त्याने केलं तुम्ही. अनइन्स्टॉल तुम्ही डायरेक्ट ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली ओपन विथ कोड हा शॉर्ट फॉर्म असतो. नाही केलं तरी एवढा फरक नाही पडणार आहे. तुम्हाला दुसरी मेथड सांगते, म्हणजे हा काय झाला शॉर्टकट म्हणून मी तुम्हाला सांगत होते की लाईक लक्ष द्या असं. बट ठीक आहे, नाही येते ना तर मी अल्टरनेटिव्ह सांगते. ठीक आहे, आता तुम्ही तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड इथे टाईप करा, व्हिज्युअल स्टुडिओ कोड. ठीक आहे, ओपन करायचा आहे तो. हो केलाय. हा, ओपन केल्यानंतर आता माझा ठीक आहे, बाय डिफॉल्ट येत आहे. आता ओपन केल्यानंतर फाईल मध्ये जायचंय. हो गेलो. फाईल मध्ये गेल्यानंतर ओपन फोल्डर मध्ये यायचं. फोर्थ ऑप्शन आहे ओके. ओपन फोल्डर मध्ये. डे1 आलंय. डेस्कटॉप, हा ठीक आहे, डे1 आलंय. हो, सिलेक्ट फोल्डर. हा बरोबर, डे1 वरती क्लिक करून सिलेक्ट फोल्डर करायचं. ओके. ठीक आहे, हे जेव्हा होईल, आता सपोज माझा index.html, ठीक आहे, हे झालं. आता तुमची एक पण फाईल नाहीये, राईट? जसं माझं मॅम ते केलं तरी डे1 फोल्डर येत नाही ते. एक असं मिनिट. कसं काय नाही ते? तुम्ही एकदा स्क्रीन शेअर करू शकता का? एक मिनिट. आता ठीक आहे, जर नाही येते ना तर तिसरं ऑप्शन बघा. एक मिनिट तुम्हाला सांगते की कसं अदरवाईज होईल. मी अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करतो. नाही, तुम्ही ऍक्च्युली इन्स्टॉलेशन बरोबरच केलंय, फक्त एक ऑप्शन येते राईट क्लिक केल्यानंतर, त्याचा आणि फोल्डरचा काही संबंध नाहीये. आता फाईल मध्ये जर तुम्ही गेले ना तर तुम्हाला ओपन फोल्डर केल्यानंतर डेस्कटॉप मध्ये जा तुम्ही. मन आहे, HTML आहे, आणि तुम्ही डे1 वरती क्लिक करा. डे1 वरती डबल क्लिक नका करू. तुम्हाला इथे खाली फोल्डरचं नाव दिसलं पाहिजे, डे1. दिसतंय का? हो दिसतंय ना? हो. आता सिलेक्ट फोल्डर करा. आलं का आता इथे नाव असं? नाही येते तरी? हॅलो, नाही येते. नाही येते? काय माहित काय प्रॉब्लेम आहे. मग एकदा तुम्ही अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करा. उद्या केलं तरी चालेल, दुपारी वगैरे, हो, मी काय 2च्या आधी. प्रॉब्लेम आला तर विचारतो. हा, प्रॉब्लेम आले जेव्हा तुम्ही लाईक विंडो म्हणजे नेक्स्ट करत जाल ना तर तुम्हाला एक अशी स्लाइड दिसेल चेकबॉक्सची, म्हणजे स्क्वेअर्स दिसतील, त्याच्यात काही टिक असतील काही नसतील. सर्व इथे ऑप्शन असेल असं क्रिएट आयकॉन, तर सगळ्यात टिक करायचं. ठीक आहे, ओके.
हा आता कोण होतं? दिनेश ना? हो. दिनेश तुम्हाला ऑप्शन नाही येते का हे? हॅलो, हा बोला. बोला मॅम. तुमचा काय प्रॉब्लेम होता? नाही आता माझ्याशीच फोन झाला. आता ओके, सॉरी सॉरी. अविनाश, राईट? येस मॅडम. हा, तुमचं कुठपर्यंत झालंय? मॅडम हा प्रोग्राम मी रन केलेला आहे, तर रन झालं माझं. ओके ओके. मॅडम हा तुम्ही मगाशी इन्स्पेक्ट करून दाखवलं होतं ना, हा इन्स्पेक्ट हा नंतर हा रिस्पॉन्सिव्ह म्हणे, ते थोडं सांगा बरं मॅडम. ओके, ठीक आहे. आता सपोज माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? येस मॅडम. हा, मी इथे गेले, अमेझॉन टाईप केलं, ठीक आहे. अमेझॉन वरती गेले मी, मला ही साईट दिसते. तर आता हा काय युजर इंटरफेस आहे, आपल्याला युजर इंटरफेस बघायचा. आता आपण HTML चा कोड बघू शकतो. आता मी आज का सांगते, कारण तुम्ही जसं जसं साईट डेव्हलप करत जाल, तुम्हाला एरर्स वगैरे येतील, तर ते बघायला तुम्हाला इझी जावं म्हणून, ठीक आहे. आता तुम्ही साईटवरती राईट क्लिक करायचं, ठीक आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स दिसत आहे, राईट? सगळ्यात लास्टचा ऑप्शन आहे इन्स्पेक्ट, बरोबर? येस मॅडम. हा, इन्स्पेक्ट वरती क्लिक करायचं. आता इन्स्पेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मिनिट, इन्स्पेक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही दिसतंय. हे थोडं मोठं दिसत असणार आहे. एकच मिनिट, मी वेगळी साईड घेतली कोणती तरी, तुम्हाला सांगते. ठीक आहे, राईट क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला असं दिसत असेल. काय दिसतंय बाई? दिसतंय का हे? येस मॅडम. ओके, सो हे काय असतं आपलं? आता सगळ्यात वरती जेव्हा जाल, तुम्हाला काय दिसतंय? डॉक टाईप HTML. डॉक्टर. म्हणजे हे काय HTML चा कोड आहे हा सगळा, राईट? आणि खाली येस मॅडम. स्टाईल्स मध्ये सगळं CSS आहे. जेव्हा आता सपोज तुमची जी साईट दिसते तुम्हाला, तुम्ही रन केला हा कोड, मॅम. ओपन विथ लाईव्ह येस सर्व्हर. मॅडम. मॅम दिनेश बोलतोय. येस मॅडम. हा, बोला दिनेश. डे 1 ओपन झालंय माझं. हा त्यानंतर काय हा, करायचं? त्यानंतर साईडला ठीक आहे, सांगते मी. सांगते, एक मिनिट सांगते मी. हो सांगते, एक मिनिट, यांचं होतं, एक मिनिट. तर बॉडीमध्ये तुम्ही काहीतरी टाईप केलं सपोज, राईट? आणि तुम्ही ते साईटवरती डिस्प्ले केलं ओपन विथ सर्व्हरने. तुम्हाला इथे दिसतं, आता मी वेलकम केलं होतं. तर तुम्ही वेलकम. येस मॅडम. तुमची जी साईट आहे त्याला पण हेच करू शकता, सेम इन्स्पेक्ट. आता राईट क्लिक करायचं, सगळ्यात लास्टचं ऑप्शन काय? इन्स्पेक्ट, राईट? तुमची ती विंडो ओपन येस झाली मॅडम. का? तिथे तुम्हाला काय सेम कोड दिसतोय, राईट? जो तुमचा व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये. तर इथे आपल्याला काय येस मॅडम. दिसेल? HTML हा कोड. आणि हे ऍक्च्युली नंतर तुम्हाला कन्सोल मध्ये एरर्स पण दिसतात. आता हे फेल्ड येतं, म्हणजे काहीतरी एरर आहे, नॉट फाउंड वगैरे, ठीक आहे. ते आपण बघू नंतर काय, म्हणजे कन्सोल मध्ये तुम्हाला ऍक्च्युली काय असतं, एरर वगैरे दिसतात. आता इथे तुम्हाला HTML चा कोड दिसतोय. सो मॅडम, हा माझ्या इथं मायक्रोसॉफ्ट एज ओपन झालं आणि मी हा, राईट क्लिक करता होतो, पण मला इन्स्पेक्टचं ऑप्शन नाही येत इथे मायक्रोसॉफ्ट एज मध्ये. सगळ्यात लास्टचं ऑप्शन बघा ना. लास्ट मध्ये ऑप्शनच नाही त्या काही. सिलेक्ट ऑल, असं कसं प्रिंट, रीड अलाउड येत आहे मॅडम. इन्स्पेक्ट येतच नाही मायक्रोसॉफ्ट एज मध्ये. एक मिनिट, तुम्हाला मी सांगते काय करायचं. ओके, सो इथे ऍप्स मध्ये जा बरं. इथे ऍप्स टाईप करा. हो. केलं?
आता इथे डिफॉल्ट ऍप्स येत आहे. सेकंड ऑप्शन आहे हा बघा, डिफॉल्ट मॅडम. ऍप्स आला, क्लिक करा. आता इथे तुम्हाला वेब ब्राउझर वरती मायक्रोसॉफ्ट एज दिसतंय, राईट? एक सेकंड मॅडम. वेब ब्राउझर मध्ये हे बाकीचे जे बघतात त्यांनी केलं तरी चालेल, म्हणजे बाय डिफॉल्ट ना तुमचं. ठीक आहे, मायक्रोसॉफ्ट क्रोम एज. करू ना मॅडम, क्रोम करू ना. हा हो, क्रोम करायचंय. ठीक आहे, बरं. स्विच एनिवे म्हणायचं. म्हणजे इथे काय झालं, इथे आलं गुगल क्रोम, म्हणजे तुमचं ते बाय डिफॉल्ट तेच राहणार आहे. आता काय करा तुम्ही, त्या कोड वरती जा. ते जी साईट ओपन झाली आहे ती क्लोज आलं करून मॅडम, टाका. आलं मॅडम. हा, आलं ना, हो. कळलं? हा. येस मॅडम. आणि आता याच्यात अजून काय सांगितलं होतं, म्हणजे होमवर्क काय दिलं आम्ही. मॅडम रिस्पॉन्सिव्ह काय म्हणाले होते ना तुम्ही? हा, तुमचं तेव्हा पण लक्ष नव्हतं का? म्हणजे जर इन्स्टॉलेशन नाही होते ना, तर म्हणजे इन्स्टॉलेशन ठीक आहे, होत असेल नेटवर्कचा इश्यू, बट थेअरी वगैरे मिस नका करत जाऊ. पण म्हणजे येस कारण मॅडम. हा, मी उद्यापासून कोडिंग टाईप करत होतो मॅडम त्या टाइमवर थोडस, त्याच्यामुळे. बरं, काही प्रॉब्लेम नाही, मी सांगते तुम्हाला परत, बट उद्यापासून लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आता हे 3 डॉट्स आहे ना, तिथे जायचं आणि लास्ट सेकंड आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे खाली आली विंडो, राईट? आता मॅडम इथे 3 डॉट सगळ्यात कुठले मॅडम? तुम्ही जेव्हा इन्स्पेक्ट एलिमेंट करता ना, तर तुमची हा, तुम्ही ऍक्च्युली कसं बघताय, म्हणजे स्प्लिट स्क्रीन करून बघताय का मीटिंग? म्हणजे अर्ध्या स्क्रीन मध्ये मॅडम. मीटिंग दिसते. हा, येस मॅडम. ओके, ठीक आहे. तर हे 3 डॉट्स इकडचे बघा, दिसतंय का? येस मॅडम. क्लिक करायचं. हा लास्ट सेकंड जो आयकॉन आहे ना, तिथे क्लिक करा, म्हणजे तुमचं खाली येईल सगळं. आलं? टॉप टू बॉटम. हा, आलं खाली. आता इथे जायचं. येस मॅडम. हे सेकंड ऑप्शन दिसतंय मोबाईल आणि टॅबलेट सारखं, येस मॅडम. तिथे क्लिक करायचं आणि तुम्हाला रिस्पॉन्सिव्ह दिसेल इथे. म्हणजे हीच साईट आहे, सपोज अमेझॉन आता, तर हीच साईट वेगवेगळ्या डिव्हाइसवर कशी दिसेल. आता आपल्याला इथे सॅमसंगचा फोन आहे सपोज, तर त्याच्यावरती ऑब्व्हियसली छोटं दिसणार आहे. तर हे बघा असं दिसतं, फोनमध्ये असं दिसतं ना आपल्याला. तर हे केव्हा चेक करू शकतो, जेव्हा आपली साईट डेव्हलप होते ना, मग आपण बघू शकतो इथूनच की हा, फोनमध्ये माझी साईट अशी दिसते. ठीक आहे. आता हे करायचंय, कोणती पण अमेझॉन व्यतिरिक्त दुसरी साईट घ्या आणि सेम असं करून बघायचं. इन्स्पेक्ट एलिमेंट, त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि सेव्ह करून ठेवायचे. ओके मॅडम. ओके. हा, आता हा, अजून कोणाचा डाऊट होता? मॅम माझं. दिनेश, हा बोला. आलो थांब. हॅलो. हा, बोला. डे 1 झालं होतं मॅम माझं. हा, डे 1 झालं का? हो. मग तुम्ही त्या बाजूला ते 4 ऑप्शन आले. हे 4 ऑप्शन हो, हेच ना, राईट? ते 5 आहे. तर आणि सगळ्यात न्यू फाईल, फोल्डर, रिफ्रेश. ठीक आहे. जे लास्टचं ऑप्शन आहे, तुम्ही लाईव्ह सर्व्हर वगैरे केलंय का, की ते करायचंय? नाही करायचं. ओके. सो हे लास्टचं जे ऑप्शन दिसतंय तुम्हाला, एक्सटेन्शन, ओके. तिथे क्लिक करायचं. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इथे सर्च बार येतं आपल्याला. सर्च बार मध्ये टाईप करायचंय लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे. लाईव्ह सर्व्हर टाईप केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, लाईव्ह सर्व्हर प्लगइन येते. इथे इन्स्टॉल येत असेल, जसं मला इथे खाली येते तसं इथे इन्स्टॉल येत असेल. इन्स्टॉल वरती क्लिक करा, इन्स्टॉल होऊन जाईल ते. होतंय. झालं. आता सेकंड, हे झाल्यानंतर ptr टाईप करायचं. आता ते लाईव्ह सर्व्हर कशासाठी केलं होतं आपण, डायरेक्ट आपली साईट वेब वरती दिसते, म्हणजे आपल्याला असं लाईक सेपरेट पाथ वगैरे नाही द्यावं लागत.
ओके ठीक आहे ना? मॅम झालं का आता लाईव्ह सर्व्हर? होत आहे मॅम, थोडा नेटवर्कचा इश्यू येतो. हा ओके झालं. ओके. सो आता आता सर्च बार मध्ये प्रिटियर टाईप करा. हे आलं असं प्रिटियर, हो ते पण इन्स्टॉल करायचंय. त्याच्यामुळे काय होतं, आता सपोज तुमचा हा कोड आहे, हम्म. तर आता हेडमध्ये इथे स्पेस देऊन तुम्हाला कळतं की हा हेड मधला सगळा कोड आहे सेपरेट आणि हा बॉडी मधला सेपरेट कोड आहे. म्हणजे इथे काय सोडताय, स्पेस सोडताय, म्हणजे इंडेंटेशन लागतंय तुम्हाला. तर ते प्रिटियरमुळे आपला कोड लाईक इंडेंटेशन होतं आपोआप त्या एक्सटेन्शनमुळे, राईट? झालं, दोघं झालं मॅम. हा, आता तुम्ही index.html फाईल बनवली आहे ना? नाही, नाही बनवली, ठीक आहे. आता आता A1 वर जायचं, न्यू फाईल. हा, न्यू फाईल मध्ये जायचं. ठीक न्यू आहे, फाईल. हे असं येईल तुम्हाला. हो आले. मॅडम हा, मॅडम index.htmlच काऊन घेतली एकदा सांगा बरं. ते मी तुम्हाला सांगते, एक मिनिट यांचं उद्या बरं. हो आले मॅम, तुम्ही सांगितलं. ऍक्च्युली हे लेक्चर आहे ना परत म्हणजे रेकॉर्डिंग करून टाकणार आहे, तर तुम्ही परत बघा ते, कारण मी ऍक्च्युली 2दा सांगितलंय. ओके ओके. हा, तर मी फक्त आलंय index.html च आता. सांगते. index.html, ठीक आहे. अनटायटल आलं, न्यू फाईल, कंट्रोल एस करायचं. ठीक आहे, कंट्रोल एस केल्यानंतर तुम्हाला येईल डायरेक्ट फाईलचं नाव. फाईलचं नाव टाकायचं index.html. ठीक आहे. एक मिनिट मॅम. मॅम तुम्ही मलाच सांगताय ना? कोणाच तरी डाऊट होता ज्याने index.html फाईल केलेली नाहीये. हे मी लास्ट सांगते आणि तुम्ही एकदा लेक्चर रिपीट ऐका. ठीक आहे, मॅम ते तेव्हा पण स्टेप बाय. सिलेक्ट लँग्वेज वगैरे आलंय ना, काय काय त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज आलेलं आहे ना, टू गेट स्टार्टेड. हो, त्यानंतर त्याच्यानंतर फाईल मध्ये जायचं आणि सेव्ह म्हणायचं. सेव्ह, अच्छा, तिथं काही टाईप नाही करायचंय का? काहीच नाही. फाईल मध्ये सेव्ह. सेव्ह आणि आता काय टाईप करायचं? हा, तिथे आता index.html. हो हो, index.html ते केल्यानंतर तुमचं असं दिसेल. सेव्ह करू. हो, हो दिसलं. ओके ओके ठीक आहे. आता शिफ्ट आणि 1 दाबायचा, म्हणजे एक्सक्लेमेटरी येत आहे तुमचं. ओके. हे हो असं आलं, हो एंटर दाबायचं. ठीक आहे, हा तुमचा कोड आला. आता इथे डायरेक्ट कर्सर येतोय ना, तर इथे काहीतरी टाईप करा, तुमचं नाव वगैरे जे पण काय असेल ते, एक मिनिट. आणि सेव्ह करायचं परत. त्यावर क्लिक करायचं होतं का? इथे बॉडीचं मध्ये टाईप करायचंय. केलं का? इझी एकदम. एवढा वेळ का लागतोय? वेलकम. हा, तेच टाईप केलं का? वेगळं काहीतरी करा. थोडं एक म्हणजे 2-3 वर्ड्स वेगळे लिहू शकता. ठीक आहे, सेव्ह. आता कंट्रोल आणि एस प्रेस केल्यानंतर तुमची फाईल सेव्ह होणार आहे. ठीक आहे, डेटाबेस हे टाईप इथे जो करून डॉट, काय करायचं? कंट्रोल एस करायचं का मॅम? हा, कंट्रोल एस. फाईल सेव्ह कशी करता माहिती ना तुम्हाला? अच्छा, कंट्रोल कंट्रोल एस, एस. त्यानंतर काय करायचं? राईट क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. येतोय का? एक मिनिट. ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ओके. आलं, क्लिक करा ते.
केल्यानंतर इथे कोपऱ्यात दिसतंय का वेलकम? मी लाईव्ह सर्व केल्यानंतर काहीतरी एरर येतो. काय येतोय? काय येतंय सांगा बरं. एरर म्हणजे एरर कसं काय येतोय? एरर काय येतोय? हा आलं मॅम. दिसलं का? दिसलं वेलकम नाव दिसलं? हो दिसलं डेटाबेस. आता कॉंग्रॅच्युलेशन करा सर त्याला. फायनली झालं. नेटवर्कचा खूप इश्यू आहे, काहीच होत ठीक नाही. आहे, काही प्रॉब्लेम नाही. झालं ना फायनली. म्हणजे तुम्हाला